हॅलो. हॅलो एव्हरीवन. आज आपण आपला पुढचा जो सब्जेक्ट आहे प्रोडक्शन अँड टोटल क्वालिटी मॅनेजमेंट तो स्टार्ट करतोय. प्रोडक्शन अँड टोटल क्वालिटी मॅनेजमेंट ज्याला आपण स्टार्ट करताना आपला जो फर्स्ट युनिट आहे त्याच्यातला आहे तो आहे प्रोडक्शन मॅनेजमेंट. मग त्याच्यामुळे आपण काय आहे तर प्रोडक्शन मॅनेजमेंट म्हणजे काय ते आधी समजून घेऊयात. ओके, आता प्रोडक्शन मॅनेजमेंट म्हणजे एक्झॅक्ट काय बघा. सर, प्रोडक्शन मॅनेजमेंट, व्हॉट इज प्रोडक्शन मॅनेजमेंट? So production management is the process of effectively planning and regulating the operations of that part of the enterprise which is responsible for the actual transformation of material into finished goods. प्रोडक्शन मॅनेजमेंट म्हणजे काय? ज्यावेळेला एखादं रॉ मटेरियल आपण फिनिश गुड्स पर्यंत ज्यावेळेला पाठवतो, म्हणजे सपोज तुम्ही एखादा पेन बनवतोय तर पेनसाठी लागणारं रिफिल पासून इंक पासून सगळं मी रॉ मटेरियल यूज केलंय आणि ते रॉ मटेरियल यूज करून मी जोपर्यंत तो फायनल पेन डिझाईन करत नाही तोपर्यंतची जेवढी पण प्रोसेस आहे त्या प्रोसेस साठी प्लॅनिंग प्रोसेस ऑफ इफेक्टिव्हली प्लॅनिंग अँड रेग्युलेटिंग ऑपरेशन, त्या प्रोसेससाठी लागणारं प्लॅनिंग किंवा त्याला लागणारं ऑपरेटिंग, या सगळा जो पार्ट आहे एंटरप्राइज मधला, सो ह्या पार्टलाच म्हटलं जातं किंवा त्या पर्टिक्युलर पार्टला म्हणजे थोडक्यात रॉ मटेरियलला फिनिश गुड्स मध्ये कन्वर्ट करूपर्यंत जेवढी काही प्रोसेस होईल त्याच्यामधली प्लॅनिंग आणि त्याच्यावरती ते जे ऑपरेशन प्रोसेस रन करण्यासाठी जी लागणारी मॅनेजमेंट आहे त्यालाच म्हटलं जातं प्रोडक्शन मॅनेजमेंट. ओके, सो याच्यात अजून काय म्हटलंय, प्रोडक्शन मॅनेजमेंट refers to the application of management principles to the production function in a factory. In other words, production management involves application of planning. आता प्रोडक्शन मॅनेजमेंट मध्ये एक्झॅक्ट काय काय करावं लागतं तर त्याच्यामध्ये प्लॅनिंग येतं, ऑर्गनायझिंग येतं, डायरेक्टिंग येतं, कंट्रोलिंग येतं. कशाला सर हे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग कशासाठी करतात? तर हे जी प्रोडक्शन प्रोसेस आहे रॉ मटेरियल पासून फिनिश गुड पर्यंत जाणारी जी प्रोडक्शन प्रोसेस आहे त्या प्रोडक्शन प्रोसेस मध्ये हे ऍप्लिकेशन प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग अँड डायरेक्टिंग, कंट्रोलिंग हे ऍप्लिकेशन यूज करणं म्हणजेच प्रोडक्शन मॅनेजमेंट. इट इज ऑब्झर्व दॅट one cannot demarcate the beginning and the end point of the production management in a establishment. The reason is that is interrelated with many other functions, areas of business, whereas marketing, finance, industries, industrial relationship policies, etc. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, आता ह्याच्यामध्ये काय म्हटलं तर कोणतीही ऑर्गनायझेशन, कोणती ऑर्गनायझेशन एखाद्या या प्रोडक्शन प्रोसेसचा स्टार्टिंग पॉइंट किंवा एंडिंग पॉइंट कोणता आहे हे एक्झॅक्ट सांगू शकत नाही. त्याला रिझन काय आहे तर त्याला रिझन असं आहे कारण त्याच्यामध्ये मार्केटिंग, फायनान्स, इंडस्ट्रियल रिलेशन्स, पॉलिसीज या सगळ्या इन्क्लूड आहेत. मग मार्केटिंग कुठून स्टार्ट झाली किंवा फायनान्स कुठून स्टार्ट झाला, इंडस्ट्रियल रिलेशन कुठून, पॉलिसी कधी स्टार्ट झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे असं म्हटलंय की प्रोडक्शन प्रोसेसचा स्टार्टिंग पॉइंट किंवा एंड पॉइंट जो कोणता आहे हे एक्झॅक्ट कोणी सांगू शकत नाही. अल्टरनेटली, प्रोडक्शन मॅनेजमेंट इज नॉट डिपेंडंट ऑन मार्केटिंग, financial and personal management, due to which it is very difficult to formulate some single appropriate definition of production management. काय म्हटलं, प्रोडक्शन मॅनेजमेंट नॉट इंडिपेंडंट ऑन मार्केटिंग. प्रोडक्शन मॅनेजमेंट असं म्हणू शकत नाही की प्रोडक्शन मॅनेजमेंट मार्केटिंग, फायनान्शियल किंवा पर्सनल मॅनेजमेंट वरती डिपेंडंट नाहीये. ते डिपेंडंट राहावं लागतं, ड्यू टू विच इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फॉर्म्युलेट. कारण या सगळ्याशिवाय मार्केटिंग, फायनान्स किंवा पर्सनल मॅनेजमेंट याच्याशिवाय प्रोडक्शन मॅनेजमेंट आहे की ती सिंगल फॉर्म्युलेट तुम्हाला करता येणं शक्य नाही. त्याच्यामुळे म्हटलंय प्रोडक्शन मॅनेजमेंट ही मार्केटिंग, फायनान्स आणि पर्सनल मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टींवरती डिपेंडंट राहते. ते हे झाल्याच्या नंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तो काय आहे तर 5 P's ऑफ प्रोडक्शन मॅनेजमेंट. आता प्रोडक्शन मॅनेजमेंट 5 P's कोणते आहेत तर ते तुमच्या समोर आहेत. प्रोडक्ट्स, प्लांट, प्रोसेस, प्रोग्राम, पीपल. आता काय म्हटलंय, व्हेन दीज 5 एलिमेंट्स इज इंटिग्रेटेड अ सक्सेसफुल प्रोडक्शन मॅनेजमेंट टेक्स प्लेस. हे 5 जे पीज आहेत प्रोडक्शन मॅनेजमेंट, हे 5 पीज काय करतात तुम्हाला सक्सेसफुल प्रोडक्शन मॅनेजमेंट
तयार करण्यासाठी मदत करतात. मग याच्यामधला प्रोडक्ट म्हणजे काय? प्रोडक्ट इज द लिंक बिटवीन प्रोडक्शन अँड मार्केटिंग. प्रोडक्ट म्हणजे काय? तर प्रोडक्शन आणि मार्केटिंगच्या मधली एक लिंक आहे. इट इज नॉट इनफ दॅट अ कस्टमर रिक्वायर्स प्रोडक्ट, बट द ऑर्गन मस्ट बी कॅपेबल टू but the organization is not enough that a customer requires product, but organization must be capable of producing the product. आता का म्हटलंय की इट इज नॉट इनफ दॅट अ कस्टमर रिक्वायर्स प्रोडक्ट. कस्टमरला प्रोडक्ट हवं आहे हे एवढंच सफिशियंट नाहीये. बट द ऑर्गनायझेशन मस्ट बी कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग द प्रोडक्ट. पण त्याच्यासोबत काय पाहिजे तर ऑर्गनायझेशनने ते प्रोडक्ट बनवायला सुद्धा पाहिजे. म्हणजे प्रोडक्ट कस्टमरला प्रोडक्ट पाहिजे इथेच आपण थांबत नाहीये. तर प्रोडक्ट कस्टमरला पाहिजे पण त्यासाठी ते ऑर्गनायझेशनने बनवणं गरजेचं आहे. As per the product policy of the organization, an agreement is reached between the various functions on the following aspects of the product. As per the product policy of the organization, an agreement is reached between the various functions on the following aspects of the product. So product जो आहे ते या खाली दिलेल्या काही ऑप्शन्स वरती फंक्शन्स वरती काम करतो. मग त्याच्यामधला पहिला गोष्ट आहे परफॉर्मन्स. प्रोडक्टचं परफॉर्मन्स. देन quality and reliability, production quality and reliability, then aesthetics and ergonomics. आता aesthetics आणि ergonomics म्हणजे काय? आता याच्यामध्ये काय म्हटलं aesthetic and ergonomics. aesthetics म्हणजे काय तर थोडक्यात डिझाईन्स आणि ergonomic म्हणजे काय तर प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी ज्या काही मेथड्स आपण यूज करणार आहोत त्याचा स्टडी करणं म्हणजे ergonomics. सो तुमच्या प्रोडक्ट मध्ये अथेंटिक म्हणजे डिझाईन्स प्रोडक्टची आणि त्याच्यासाठी बनवण्यासाठी लागणारा स्टडी. सो ह्या गोष्टी सुद्धा फंक्शन करतात. देन क्वांटिटी अँड सेलिंग प्राइस. प्रोडक्टची क्वांटिटी आणि त्याची सेलिंग प्राइस आणि डिलिव्हरी शेड्यूल. सो हे सगळे फंक्शन जे आहेत ते प्रोडक्ट बनवण्यासाठी किंवा प्रोडक्ट सेल करण्यासाठी उपयोगी पडतात. At the above, the external and the internal factors which affect the various aspects such as market needs. त्याचबरोबर ती प्रोडक्टवरती आणखी कोणकोणते इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्स इम्पॅक्ट करतात तर मार्केटची गरज, नीड्स, एक्झिस्टिंग कल्चर, मार्केटचं एक्झिस्टिंग कल्चर अँड लिगल कॉन्स्टन्स अँड द एन्व्हायरमेंटल डिमांड शुड बी गिवन द कन्सिडरेशन. आणि एन्व्हायरमेंटल डिमांड म्हणजे काय तर तुम्ही छत्री किंवा रेनकोट सारखे प्रोडक्ट बनवतोय तर त्याची एन्व्हायरमेंटल डिमांड असेल. म्हणजे जेव्हा पाऊस सुरू झाली की त्याचा डिमांड वाढणार. तुम्ही जर पातळ कपडे बनवताय कॉटन मध्ये त्याची डिमांड तुम्हाला उन्हामध्ये जास्त वाढेल. सो अशा पद्धतीने एन्व्हायरमेंटल डिमांड आपण त्याला म्हणतो शुड बी गिवन consideration. Thus, the major policy decision regarding variety of product mix is going to the affect the product mix system. Then next one काय आहे the plant. Second one काय the plant. प्लांट मध्ये काय काय येतं द प्लांट अकाउंट फॉर मेजर इन्व्हेस्टमेंट फिक्स असेट. त्याच्यानंतर द प्लांट शुड मॅच द प्लांट अकाउंट फॉर द मेजर इन्व्हेस्टमेंट. प्लांट मध्ये खूप सारे इन्व्हेस्टमेंट जातात त्याला आपण फिक्स असेट म्हणतो. द प्लांट शुड मॅच द नीड्स ऑफ द प्रोडक्ट. आता प्लांट काय करतं की प्लांट ठरवत असतं की तुमच्या प्रोडक्टची गरज किती आहे. सो मार्केट कारण प्रोडक्ट्स मार्केट द वर्कर अँड द ऑर्गनायझेशन. कारण तिथलं पर्टिक्युलर ज्या ठिकाणचा प्लांट आहे त्या ठिकाणचं मार्केट असेल, तिथे काम करणारे वर्कर असतील आणि तिथलं ऑर्गनायझेशन असेल. द प्लांट इज कन्सर्न विथ. प्लांट कशासोबत कन्सर्न केलं जातं डिझाईन अँड लेआउट ऑफ बिल्डिंग अँड ऑफिसेस. तुमच्या ऑफिसेस किंवा तुमचे बिल्डिंग डिझाईन की कसं असलं पाहिजे. कारण तुम्ही मशिनरी जे यूज करणार त्या मशिनरीसाठी तिथे जागा असली पाहिजे. दुसरी गोष्ट तर मशिनरीसाठी लागणार रॉ मटेरियल तुम्हाला जवळून अवेलेबल झालं पाहिजे. या हिशोबाने तुम्ही म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्हाला प्लांट डिझाईन किंवा सॉरी प्लांट किंवा लेआउट जे बनवावं लागतं. देन रिलायबिलिटी परफेक्ट मेंटेनन्स ऑफ इक्विपमेंट. त्याच्यानंतर त्याची रिलायबिलिटी मेंटेनन्स ऑफ द इक्विपमेंट हे सगळं महत्वाचं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी प्लांट लेआउट करणार आहोत किंवा डिझाईन करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या इक्विपमेंटचं मेंटेनन्स करता आला पाहिजे. देन सेफ्टी ऑफ द ऑपरेशन्स की जिथे तुम्ही प्लांट लेआउट करणार तिथे तुम्हाला सेफ्टी आहे का, ऑपरेशन करणं सेफ आहे का. देन द फिनान्शियल कॉन्स्ट्रन्स आणि फिनान्शियली तुम्हाला तो परवडेल का ज्या ठिकाणी तुम्ही प्लांट लेआउट करताय.
So plant layout deals with the physical arrangement of the plants and machineries within the selected sites. काय म्हटलं, प्लांट लाऊट डील्स विथ फिजिकल अरेंजमेंट. प्लांट आउट कशाशी डील करते, तर तुमची फिजिकल अरेंजमेंट ऑफ प्लांट्स अँड मशिनरीज विदिन द सिलेक्टेड साइट्स. सो तुम्ही जे काही साईट सिलेक्ट करणार की त्याप्रमाणे तुमचे प्लांट्स अँड मशिनरीची फिजिकल अरेंजमेंट होऊ शकते का प्लांट लेआउटला. Then the layout should be such that it should allow the smooth movement of men and material within maximum backtracking. सो तुम्ही ज्या ठिकाणी प्लांट लेआउट करणार आहात त्या ठिकाणी मशिनरी सोबत तुमच्या माणसांची देवाणघेवाण होऊ शकते का, तेवढी मुवमेंटला तेवढी जागा आहे का. द टाइप ऑफ द लेआउट इज अ डिपेंडंट ऑन प्रोडक्शन टाइप, व्हॉल्यूम ऑफ डिमांड. त्यानंतर तुमचं लेआउट जे आहे ते कशावरती डिपेंड असतं, तर तुमचं प्रोडक्शन कशा पद्धतीचं आहे आणि तुमच्या प्रोडक्शनची डिमांड किती असणार आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की टाइप्स ऑफ लेआउट. त्याच्यानंतर थर्ड वन जो आहे ते आहे द प्रोसेस. आता देर आर ऑलवेज नंबर ऑफ अल्टरनेटिव्ह मेथड ऑफ क्रिएटिंग अ प्रोडक्ट. काय म्हटलंय, देर आर ऑलवेज नंबर ऑफ अल्टरनेटिव्ह मेथड ऑफ क्रिएटिंग प्रोडक्ट. सो कायम तुमचं एखादं प्रोडक्ट बनवण्यासाठी खूप सारे तुमच्याकडे मेथड्स अवेलेबल असतात, बट इट इज अ रिक्वायर्ड टू सिलेक्ट द वन बेस्ट मेथड. पण तुम्हाला त्याच्यातली कुठली तरी एक मेथड सिलेक्ट करायची असते विच अटेन्स द ऑब्जेक्टिव्ह, जी तुमचे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करू शकते. The deciding about the process, it is necessary to examine the following factors. एखादी प्रोसेस सिलेक्ट करण्याच्या आधी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी एक्झामाइन कराव्या लागतात. त्यातली पहिली आहे अवेलेबिलिटी ऑफ कॅपॅसिटी. तुमची कॅपॅसिटी अवेलेबल आहे का तेवढी. दुसरी गोष्ट मॅनपॉवर स्किल्स अवेलेबल. तुमच्याकडे मॅनपॉवर आहे, त्याच्याकडे स्किल्स आहे का त्या ती मेथड ऍक्सेप्ट करण्याची. देन टाइप ऑफ प्रोडक्शन, त्याच्यातून तुम्ही कोणत्या टाईपचं प्रोडक्शन करणार आहात. लेआउट ऑफ प्लांट, त्याच्यातून तुमच्याकडे प्लॅन तेवढा अवेलेबल आहे का जेवढं तुम्ही मेथड मध्ये युज करणार आहात, जी मेथड युज करणार त्यासाठी त्याच्यातून ती मेथडसाठी ती मेथड तेवढी सेफ्टी आहे का, या गोष्टीचा पुढचा विचार करावा लागतो. देन मेंटेनन्स रिक्वायर्ड, त्या मेथड मध्ये लागणारे जे काही इक्विपमेंट असतील किंवा आणखी काही गोष्टी असतील त्याचं मेंटेनन्स तुम्ही देऊ शकता का वेळच्या वेळी. आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, आणि ते बनवण्यासाठी येणारी तुमचं प्रोडक्ट बनवण्यासाठी येणारी कॉस्ट. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतात, एक्झामाइन कराव्या लागतात कधी तर एखादी प्रोसेस सिलेक्ट करण्याआधी. देन नेक्स्ट वन येतं द प्रोग्राम. आता प्रोग्राम मध्ये काय येतं, द प्रोग्राम हिअर रिफर्स द टाइम टेबल ऑफ द प्रोडक्शन. प्रोग्राम मध्ये काय म्हटलंय, प्रोग्राम म्हणजेच काय तर टाइम टेबल ऑफ द प्रोडक्शन. द प्रोग्राम प्रिपेअर शेड्यूल फॉर प्रोग्राम शेड्यूल कशासाठी बनवलं जातं, तर पर्चेसिंग साठी, की कधी कोणत्या गोष्टी परचेस केल्या पाहिजेत. जसं की आता रॉ मटेरियल संपत आलेले आहे, आता पर्चेसिंगची गरज आहे, बट किंवा एखादा प्रोडक्शन चालू आहे, नवीन काहीतरी मशिनरीची गरज आहे, म्हणजे डिमांड वाढले, मशिनरीची गरज आहे. सो पर्चेसिंग ही प्रोग्राम मध्ये तुमची खूप महत्वाची गोष्ट आहे की परचेस कधी करायचं. देन ट्रान्सफॉर्मिंग, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मिंग कधी करायचं, ट्रान्सफर कधी करायचं, म्हणजे रॉ मटेरियल नंतर प्रोडक्शन, म्हणजे जे तुमचं रॉ मटेरियल आहे ते वर्क इन प्रोग्रेस मध्ये कधी पाठवायचं, त्याच्यानंतर त्याला फिनिश गुड्स कधी बनवायचं, ट्रान्सफॉर्मिंग. देन मेंटेनन्स कधी करायचं, डेली मेंटेनन्स ठेवायचं, वीकली मेंटेनन्स ठेवायचं की मंथली मेंटेनन्स ठेवायचं. सो सगळे हे. देन कॅश कशा पद्धतीने तुमची मेंटेन ठेवायची. सो जे तुमचे प्रोडक्शन आहे ते जे काही परचेस आहे ते कॅश मध्ये करायचंय की बँक मध्ये करायचंय, कॅश कोणत्या ठिकाणी युज करायची, या सगळ्या. आणि स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट, आणि स्टोरेज कसं करायचं प्रोडक्ट जे काही बनवणार आहात ते, आणि त्याला ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी कोणत्या प्रकारची युज करायच्या, या सगळ्या गोष्टी तुमच्या कशा येतात तर शेड्यूल प्रोग्राम्स मध्ये. देन येतं द पीपल. लास्ट वन काय, 5 Ps मधलं लास्ट वन आहे द पीपल. प्रोडक्शन डिपेंड्स अपॉन पीपल. प्रोडक्शन कशावरती डिपेंड आहे तर पीपल वरती. द पीपल व्हेरी इन देअर ॲटिट्यूड्स, स्किल्स अँड एक्सपेक्टेशन फ्रॉम द वर्क. Thus, to make best use of available human resources, it is required to have good match between people and job, which may be lead to job satisfaction. प्रोडक्शन कशावरती डिपेंड आहे तर पीपल्स वरती, कारण माणसाने काम नाही केलं तर प्रोडक्शन होणार नाही. आणि माणसाने जर असं नाही तर काही लोक म्हणू शकतात की मशिनरी काम करतात, माणसं कुठे, पण मशिनरी हँडल करायला सुद्धा माणसाचीच गरज लागते. सो पीपल, प्रोडक्शन डिपेंड अपॉन पीपल.
द पीपल वरी इज देअर ॲटिट्यूड, स्किल्स अँड एक्सपेक्टेशन फ्रॉम द वर्क. पण लोकांकडून काय आपल्याला अपेक्षित असतं, त्यांचं काम करण्याचा ॲटिट्यूड, त्यांच्याकडे असलेला स्किल आणि एक्सपेक्टेशन फ्रॉम द वर्क, आणि त्याच्या कामामध्ये काही जे एक्सपेक्टेशन असतील ते. टू मेक बेस्ट यूज ऑफ अवेलेबल ह्युमन रिसोर्सेस. जर तुम्हाला अवेलेबल ह्युमन रिसोर्सेस म्हणजे अवेलेबल ह्युमन रिसोर्सचा चांगला वापर करता आला पाहिजे. इट इज रिक्वायर्ड टू हॅव अ गुड मॅच बिटवीन पीपल अँड जॉब. तर तुमच्या जॉब आणि पीपल यांच्यामध्ये प्रॉपर मॅच झाला पाहिजे, विच मे बी लीड अ जॉब सॅटिस्फॅक्शन, ज्याच्यातून त्या लोकांना, जे ह्युमन्स आहेत, जे काम करणारे पीपल्स आहेत, की त्यांना जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल. द प्रोडक्शन मॅनेजर शुड बी इन्व्हॉल्व इन इश्यूज लाईक. आता प्रोडक्शन मॅनेजमेंटला कोणते कोणते मग ह्याच्यामध्ये इश्यूज येऊ शकतात, तर त्याच्यातला आहे फर्स्ट वन वेजेस किंवा सॅलरी ऍडमिनिस्ट्रेशन. त्या ह्युमन्सची सॅलरी किंवा त्यांचे वेज रेट किंवा कंडिशन ऑफ द वर्क और सेफ्टी, कामाची कंडिशन किंवा त्यांना लागणारी सेफ्टी, देन मोटिवेशन, पीपल्स किंवा लेबर मोटिवेशन असेल, स्टाफ मोटिवेशन असेल, आणि शेवटची गोष्ट ट्रेनिंग ऑफ एम्प्लॉईज. त्याच्यानंतर काम करणाऱ्या एम्प्लॉईजला प्रॉपर ट्रेनिंग. Thus, production management encompasses their 5 P's. The area of 5 P's are overlapping. Production management is the process of planning. Production management म्हणजे काय? The process of planning, organizing, directing, and controlling the activities of the production function. It combines and transforms various resources used in production subsystem of the organization into value-added product in a controlled manner as per the policy of the organization. आता ES बुफ्फा डिफाइन्स प्रोडक्शन मॅनेजमेंट. ES बुफ्फाने प्रोडक्शन मॅनेजमेंट विषयी काय म्हटलंय बघा. प्रोडक्शन मॅनेजमेंट डील्स विथ द डिसिजन मेकिंग related to production process so that the resulting goods or services are produced according to specification in the amount and the schedule demanded and out of minimum cost. प्रोडक्शन मॅनेजमेंट डील्स विथ काय म्हटले, विथ डिसिजन मेकिंग. प्रोडक्शन मॅनेजमेंट कशासोबत डील्स करतात, तर डिसिजन मेकिंग रिलेटेड टू. मग ते डिसिजन कशा रिलेटेड असतात, तर प्रोडक्शन प्रोसेस. सो दॅट द रिझल्टिंग, मग त्याच्यातून रिझल्ट काय मिळतं, तर गुड्स आर सर्व्हिसेस आर प्रोड्यूस अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन. तर गुड्स अँड प्रोडक्शन सर्व्हिसेस जे आहेत ते एखाद्या स्पेसिफिकेशन नुसार प्रोड्यूस केले जातात इन द अमाऊंट अँड बाय द शेड्यूल डिमांडेड अँड आउट ऑफ मिनिमम कॉस्ट. त्याच्यानंतर अमाऊंट अँड बाय शेड्यूल डिमांडेड, आणि जे काही शेड्यूल आहे डिमांड केलेलं त्यानुसार आणि मिनिमम कॉस्ट मध्ये. ओके, देन नेक्स्ट पार्ट काय बघूयात. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोडक्शन मॅनेजमेंट. नेक्स्ट पार्ट काय आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोडक्शन मॅनेजमेंट. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ production management is produce good services or right quality and quantity at the right time and right manufacturing cost. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत म्हटलेलं आहे प्रोडक्शन मॅनेजमेंटचे, टू प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स अँड सर्व्हिसेस बनवणं. दुसरी गोष्ट क्वालिटी अँड क्वांटिटी ऍट द राईट टाइम ऑफ राईट क्वालिटी अँड राईट क्वांटिटी. चांगली गुड्स अँड सर्व्हिसेस बनवणं, पण त्याच्यात काय म्हटलंय की त्याची चांगली क्वालिटी आणि चांगली क्वांटिटी देऊन बनवणं. त्याच्यानंतर ऍट द राईट टाइम, त्याच्यानंतर ते वेळेत बनवणं अँड राईट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, आणि त्याला योग्य ती मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट देणं. हे काय आहे ऑब्जेक्टिव्ह आहेत प्रोडक्शन मॅनेजमेंटचे. आता आपण वन बाय वन पाहूयात प्रोडक्शन मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह. फर्स्ट वन काय आहे, राईट क्वालिटी. आता राईट क्वालिटी म्हणजे काय, द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट इज एस्टॅब्लिश बेस्ड अपॉन द कस्टमर्स नीड्स. क्वालिटी कशावरती डिपेंड राहते, तर कस्टमरच्या गरजा. तर कस्टमरला कोणत्या टाईपची नीड्स आहेत त्या पद्धतीने त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची क्वालिटी बनते. द राईट क्वालिटी इज नॉट नेसेसरीली बेस्ट क्वालिटी. राईट क्वालिटी म्हणजे काय बेस्ट क्वालिटी असावी असं नाहीये. इट इज डिटरमाइंड बाय द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. ते कशावरती ठरवलं पाहिजे, तर कॉस्ट ऑफ प्रोडक्टची कॉस्ट किती आहे त्याच्यावर ठरवलं पाहिजे. कारण ज्या कॉस्टवर तुम्ही प्रोडक्ट देणार त्याची क्वालिटी त्या पद्धतीने राहणार. अँड द टेक्निकल कॅरेक्टरिस्टिक्स आर सुटेड टू द स्पेसिफिक रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर जी काही रिक्वायरमेंट आहे स्पेसिफिक, त्याला सूट करणारे टेक्निकल कॅरेक्टरिस्टिक्स, त्या दोन गोष्टींवरती ठरतं की त्या प्रोडक्टची क्वालिटी. जसे की आता मुंबईमध्ये मॉलमध्ये एखादे गेलात आणि पीटर इंग्लंड वगैरे सारख्या मोठमोठ्या
चांगल्या कंपनीचं एखादं शर्ट विकत घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला त्याची कॉस्ट काय तर 1000 किंवा 1500च्या पुढे जाते. मग तुम्ही एवढं का मोजता? कारण तुम्ही एवढे पैसे मोजता म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीची क्वालिटी तिथून हवी आहे. पण तेच तुम्ही लोकल मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला 200, 300, 400 मध्ये सुद्धा शर्ट्स मिळतात. मग तिथून तुम्ही काय एक्सेप्ट करता? जर तुम्ही जी मॉलमधून 15,000 दुसरे ₹1500 चा जो काही शर्ट तुम्ही खरेदी केलात, त्या शर्टची तुम्ही जी काही क्वालिटी एक्सेप्ट करता, तीच क्वालिटी इथून नाही एक्सेप्ट करणार. कारण तुम्ही त्या प्राइस नुसार ठरवाल की त्याची क्वालिटी कशी असली पाहिजे. आणि मग त्यालाच म्हटलं तर राईट क्वालिटी. जेवढी कॉस्ट असेल त्या पद्धतीची क्वालिटी. देन येतं राईट क्वांटिटी. राईट क्वांटिटी मध्ये काय म्हटलंय? द मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन शुड प्रोड्यूस द प्रोडक्ट इज राईट नंबर. If they are producing in excess of demand, the capital will block up in the form of inventory, and if the quantity is produced in short of demand, leads the shortage of the product. आता काय म्हणतात याच्यात म्हणता येईल तर राईट क्वांटिटी म्हणजे काय तर सपोज तू एखाद्या ऑर्गनायझेशन किंवा एखाद्या फॅक्टरी कंपनीने डिमांड पेक्षा जास्त क्वांटिटी जर प्रोड्यूस केली तर त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे तर ती क्वांटिटी पडून राहणार आणि पडून राहिल्याच्या नंतर कदाचित जर तिला प्रॉपर स्टोरेज व्यवस्थित नाही मिळालं तर ती खराब होणार म्हणजे तुमचं तिथे लॉस होण्याची शक्यता आहे त्याच्याच विरुद्ध जर तुम्ही विचार केला जर तुम्ही जेवढे रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा कमी जर तुम्ही क्वांटिटी प्रोड्यूस केली तर त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे तर तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याचं मार्केटमध्ये शॉर्टेज होणार शॉर्टेज आणि मग लोकांचा हळूहळू तुमच्या कंपनीवरचा विश्वास उडायला सुरुवात होईल सो ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करतात लॉस मध्ये नेण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही जे काही प्रोडक्शन करणार ते राईट क्वांटिटी मध्ये असावं हे त्याचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यानंतर थर्ड वन काय आहे तर प्री डिटरमाइंड टाइम त्याला आपण काय म्हणू शकतो राईट टाइम म्हणू शकतो राईट टाइम मध्ये काय येतं तर timelines of delivery is one of the important parameter to judge the effectiveness of production department. So the production department has to make the optimal utilization of input resources to achieve its objective. आता काय होतं तर प्रोडक्शन तुमचे प्रोडक्शन डिपार्टमेंटला जज करण्यासाठी जे पॅरामीटर यूज केलं जातं ते आहे टाइम लाईननेस कारण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या प्रोडक्टची वेळ डिलिव्हरी द्याल त्यावेळेस तुम्ही मला काय म्हणाल की तुमचं प्रोडक्शन मॅनेजमेंट जे आहे ते इफेक्टिव्ह आहे असं म्हटलं जाईल पण जर प्रॉपर टायमिंग मध्ये जर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर गोष्टची डिलिव्हरी देत नाहीये तर तुम्हाला तुमच्या प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये इफेक्टिव्हनेस नाहीये असं म्हटलं जाईल त्याच्यामुळे जर तुमच्या प्रोडक्शन डिपार्टमेंटचं इफेक्टिव्हनेस तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्हाला टाइम लाईननेस जे आहे हे ठेवणं गरजेचं आहे सो सो द प्रोडक्शन डिपार्टमेंट हॅज टू मेक ऑप्टिमल युटिलायझेशन जर मग तुम्हाला जर एखादी प्रोडक्ट पर्टिक्युलर टाइम लाईनच्या आधी जर बनवायचं असेल तर तुम्हाला कोणकोणते इक्विपमेंट लागणार तुमच्याकडे असणाऱ्या रिसोर्सेसला प्रॉपर इनपुट कसा देता येईल हेच प्रोडक्शन मॅनेजमेंट मध्ये केलं जातं आणि जर हे तुम्हाला नाही जमलं तर तुमचं प्रोडक्शन मॅनेजमेंट इफेक्टिव्ह नाहीये असंच म्हटलं जाईल आलं लक्षात सो त्याच्यामुळे इथे राईट टाइम म्हटलं म्हणजे दिलेली तुमचं जर प्रोडक्शन मॅनेजमेंट तुम्ही प्रॉपर करताय तर तुम्ही वेळेत डिलिव्हरी देणेही तितकंच गरजेचं आहे आणि त्यास तुम्हाला मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे देन नेक्स्ट आहे आणि मग हा एक तुमचा ऑब्जेक्टिव्ह राहतो ज्यावेळेला प्रोडक्शन मॅनेजमेंट करतो त्यावेळेला वेळेत डिलिव्हरी देणं हा सुद्धा तुमचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यानंतर आहे प्री एस्टॅब्लिश कॉस्ट त्यालाच आपण म्हणू राईट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट सो manufacturing costs are established before the product is actually manufactured. काय म्हटलं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आर एस्टॅब्लिश बिफोर द प्रोडक्ट इज ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कधी ठरवली जाते तर एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होण्याआधी हेस ऑल द अटेम्प्ट शुड बी मेड टू प्रोड्यूस द प्रोडक्ट ऑल द अटेम्प्ट शुड बी मेड टू प्रोड्यूस द प्रोडक्ट ऍट प्री एस्टॅब्लिश कॉस्ट आता सगळे जे अटेम्प्ट आहेत ते कधी प्रोड्यूस केले पाहिजे प्रोडक्ट्सचा प्री एस्टॅब्लिश कॉस्ट म्हणजे तुम्ही जे काही करणार आहात प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी जे काही अटेम्प्ट करणार आहात ते सगळे काय केले पाहिजेत आधीच अटेम्प्ट केले म्हणजे त्याची कॉस्ट जी आहे ती आधीच ठरवली पाहिजे प्री एस्टॅब्लिश कॉस्ट सो ॲज टू रिड्यूस द व्हेरिएशन बिटवीन ऍक्च्युअल अँड स्टँडर्ड कॉस्ट
मग तुम्ही काय करू शकता, जे ऍक्च्युअल कॉस्ट आणि जी स्टँडर्ड कॉस्ट आहे, जी येणारी रिअल कॉस्ट आहे, स्टँडर्ड प्री एस्टॅब्लिश कॉस्ट, आणि जी ऍक्च्युअल कॉस्ट आहे म्हणजे जी तुम्ही ठरवलेली कॉस्ट होती आधी आणि जी खरंच येणारी कॉस्ट आहे, त्याच्यातले व्हेरिएशन्स आहेत ते तुम्ही रिड्यूस करू शकता. त्याच्यामुळे त्याला म्हटलं प्री एस्टॅब्लिश कॉस्ट. त्याच्यानंतर काही एक्स्ट्रा आणखी एक काही ऑब्जेक्टिव्ह आहेत प्रोडक्शन मॅनेजमेंटचे. ते आहेत प्रॉपर मशिनरी यूज अँड इक्विपमेंट्स, त्यानंतर मटेरियल्स, मॅन पॉवर, सपोर्टिंग सर्व्हिस. याच्यापैकी हे जे आहे हे आपण बऱ्यापैकी 5 Ps मध्ये पाहिलेले आहेत, अदर ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे आपला, तो आहे स्कोप ऑफ प्रोडक्शन मॅनेजमेंट. काय स्कोप्स अँड ऍक्टिव्हिटीज ऑफ प्रोडक्शन मॅनेजमेंट. त्याच्यात देअर आर 2 टाइप्स ऑफ स्कोप्स अँड ऍक्टिव्हिटी ऑफ प्रोडक्शन मॅनेजमेंट. 2 टाइपचे आहेत. एक आहे स्ट्रॅटेजिक लेवल आणि सेकंड आहे ऑपरेशनल लेवल. आता स्ट्रॅटेजिक लेवल मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर स्ट्रॅटेजिक आता इथे बघा, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोडक्शन मॅनेजमेंट आर एम ॲट सॅटिस्फाईंग द नीड्स ऑफ द कस्टमर्स थ्रू ऑफरिंग ऑर्गनायझेशनल प्रोडक्ट सर्व्हिसेस. प्रोडक्शन मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तर प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस देऊन कस्टमरला सॅटिस्फाय करणं. हे त्यांचे मग त्या सॅटिस्फाय करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या त्याच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतात. Then the scope of production management can be considered from the point of view of both strategic decision making and the production system at the operational level. मग जे स्कोप्स आहेत ते कसे ठरवले जातात, तर ते दोन्ही टाईपमध्ये स्ट्रॅटेजिक डिसिजन इन्फ्लुअन्स आणि प्रोडक्शन सिस्टम, या दोन्ही प्रोडक्शन सिस्टम अँड द ऑपरेशनल लेवल, या दोन्ही गोष्टींवरती ते ठरवले जातात. The strategic level decisions are mainly concerned with the decision of product and production system. मग स्ट्रॅटेजिक लेवल डिसिजन मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर डिझाईन ऑफ प्रोडक्ट अँड प्रोडक्शन सिस्टम, या दोन गोष्टी. अँड दिस डिसिजन इन्व्हॉल्व डिसिजन विच हॅव लॉंग टर्म इम्प्लिकेशन. सो आता आपण बघत पहिले स्ट्रॅटेजिक लेवल डिसिजन. स्ट्रॅटेजिक लेवल डिसिजन मध्ये काय येतं, तर फर्स्ट वन आहे न्यू प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन अँड डिझाईन. त्याला आपण म्हटलंय डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ न्यू प्रोडक्ट. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, द सक्सेस ऑफ अन ऑर्गनायझेशन डिपेंड अपॉन द प्रोडक्ट मिक्स दॅट इज ऑफर टू द कस्टमर. आता ऑर्गनायझेशनचं जे सक्सेस आहे ते कशावर डिपेंड आहे, तर प्रोडक्ट मिक्स जे की तुम्ही कस्टमरला ऑफर करणार आहे. देर एक्झिस्ट अ डिमांड फॉर अ प्रोडक्ट इफ द प्रोडक्ट हॅज गुड मार्केट ऍक्सेप्टेबिलिटी. जर तुमच्या प्रोडक्टचं डिमांड चांगलं असेल, जर डिमांडला मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट केलं असेल, तर द प्रोडक्ट शुड बी डिझाईन इन सच वे ॲज टू मीट द एक्सपेक्टेशन ऑफ कस्टमर्स. त्यानंतर तुमचा प्रोडक्ट मग तुम्हाला अशा पद्धतीने डिझाईन केला पाहिजे की तो कस्टमरने ऍक्सेप्ट केला पाहिजे. द टूल्स लाईक व्हॅल्यू अनालिसिस शुड बी अप्लाइड at the design stage to avoid unnecessary cost building up the product. आता तुम्ही त्याच्यासाठी असे टूल्स बनवले पाहिजेत किंवा असे टूल्स यूज केले पाहिजेत की जो तुमच्या प्रोडक्ट वरती डिझाईन करताना, प्रोडक्ट डिझाईन करता डिझाईन स्टेजला, की तुमच्या प्रोडक्ट वरती होणारा जो अननेसेसरी खर्च आहे तो खर्च तुमचा कमी झाला पाहिजे. त्याने काय होईल, तर प्रोडक्ट तुमचं खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन होईल आणि कमी कॉस्ट मध्ये होईल. त्याच्यामुळे डिझाईन अँड डेव्हलपमेंट न्यू प्रोडक्ट, ज्यावेळेस नवीन प्रोडक्ट डिझाईन करताय तुम्ही, त्यावेळेस या गोष्टीमुळे म्हणजे त्याचे डिझाईन आणि त्याची कॉस्ट, या दोन गोष्टींमुळे काय होऊ शकतं की त्याला स्कोप येऊ शकतो. देन नेक्स्ट वन आहे प्रोसेस डिझाईन अँड प्लॅनिंग. प्रोसेस डिझाईन अँड प्लॅनिंग मध्ये काय म्हटलंय, दिस इन्व्हॉल्व्स द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी फॉर कन्व्हर्जन ऑफ रॉ मटेरियल इन टू प्रोडक्ट्स. काय म्हटलंय, दिस इन्व्हॉल्व्स द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी फॉर कन्व्हर्जन ऑफ रॉ मटेरियल इन टू प्रोडक्ट्स. आता याच्यामध्ये अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी काय काय इन्व्हॉल्व केलेलं आहे, तर अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी फॉर कन्व्हर्जन ऑफ रॉ मटेरियल इन टू प्रोडक्ट्स. तर तुमचं रॉ मटेरियल आहे ते प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी याच्यात एक अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व केलेली आहे. द चॉईस ऑफ टेक्नॉलॉजी डिपेंड अपॉन सेव्हरल फॅक्टर्स. मग तुमची कोणती टेक्नॉलॉजी यूज करायची त्याच्यासाठी काही फॅक्टर्स जे आहेत ते डिपेंड करतात. मग त्याच्यात असेल डिमांड किंवा इन्व्हेस्टमेंट कॅपेबिलिटी, तुमची डिमांड किती आहे किंवा तुम्ही कितीपर्यंत त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकताय. देन लेबर अवेलेबिलिटी, त्याच्यात तुमच्या लेबर किती अवेलेबल आहेत, आणि डिग्री ऑफ ऑटोमेशन रिक्वायर्ड, आणि तुमच्याकडे किती ऑटोमेशन तुम्ही करू शकताय. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रोसेस मध्ये
त्या डिपेंड करतात की तुम्ही कोणती टेक्नॉलॉजी चूज करू शकता. देन दिस इज फॉलोड बाय सिलेक्शन ऑफ द प्रोसेस कन्वर्जन अँड डिटरमाइनिंग द वर्क स्टेशन अँड द फ्लो ऑफ वर्क. आणि त्याच्यानंतर हे कशावरती फॉलो केलं जातं, कशाने, तर तुमचं वर्क स्टेशन कुठे आहे आणि तुमचं फ्लो ऑफ वर्क कसा आहे. ऍट दिस स्टेज मायक्रो लेवल प्रोसेस प्लॅनिंग इज डन. मग जर ह्या स्टेजला काय होतं की तुम्ही मॅक्रो लेवल प्रोसेस प्लॅनिंग इज डन, खूप मोठी प्रोसेस प्लॅनिंग तुम्ही करू शकता. देन थर्ड वन म्हटलेलं आहे फॅसिलिटीज, लोकेशन अँड लेआउट प्लॅनिंग. काय म्हटलंय? फॅसिलिटीज, लोकेशन अँड लेआउट प्लॅनिंग. आता फॅसिलिटीज, लोकेशन, लेआउट प्लॅनिंग मध्ये काय येतं, तर फॅसिलिटीज लोकेशन इज अ स्ट्रॅटेजिक डिसिजन अँड फॅसिलिटीज लोकेशन जे आहे ते काय, तर तुमचं स्ट्रॅटेजिक डिसिजन वरती डिपेंड आहे. अँड द फॅसिलिटीज वन्स लोकेटेड विल नॉट द अल्टर्ड इन नियर फीचर्स. सो ड्यू कन्सिडरेशन शुड बी गिवन टू ऑल द फॅक्टर्स दॅट इफेक्ट द लोकेशन. सो ज्या वेळेला तुमचं लोकेशन ठरवताना जर त्याच्या तुम्हाला जे लागणारे फीचर्स आहेत, अल्टरनेटिव्ह फीचर्स, ते जर तुमच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे काय होतं, सो ड्यू कन्सिडरेशन शुड बी गिवन टू ऑल फॅक्टर्स दॅट इफेक्ट द लोकेशन. कारण ते सगळे फॅक्टर्स त्याच्यावरती तुमच्या लोकेशन वरती इफेक्ट करत असतात. देन डिझाईन ऑफ मटेरियल हँडलिंग सिस्टम. त्याच्यानंतर जी मटेरियल हँडलिंग सिस्टम आहे त्याची डिझाईन. सो ऍज पर द प्रिन्सिपल ऑफ मटेरियल हँडलिंगच्या प्रिन्सिपल नुसार काय म्हटलं, द हँडलिंग शुड बी केप्ट ऍट मिनिमम थ्रू इट इज नॉट पॉसिबल टू अवॉइड हँडलिंग. सो तुमचे हँडलिंग जे मटेरियल हँडलिंग जे आहे ते कमीत कमी असावी. कारण जेवढं तुम्ही मटेरियलचे जास्त जवळ जाल तेवढे डॅमेजेसचे चान्सेस जास्त असतात. किंवा तुम्ही इट इज नॉट, आणि ते कधी, जर तुमच्याकडे मटेरियल हँडलिंग अवॉइड करण्याचे ऑप्शन ज्यावेळेला अवेलेबल नसेल त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी हँडलिंग करणं गरजेचं आहे. The selection of particular flow pattern and material handling equipment is dependent on the distance between the workstation, intensity of flow of traffic and size, shape and nature of material to be handled. काय म्हटलं, तर सिलेक्शन ऑफ पर्टिक्युलर फ्लो पॅटर्न अँड मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट. आता हा जो फ्लो सिलेक्ट करणे किंवा मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट सिलेक्ट करणं हे कशावरती डिपेंड आहे, इट इज डिपेंड ऑन द डिस्टन्स बिटवीन द वर्क स्टेशन. आता वर्क स्टेशन पासून तुमचं डिस्टन्स किंवा इंटेन्सिटी ऑफ फ्लो ऑफ ट्रॅफिक अँड साईज, किंवा तुमचं किती मटेरियल आहे किंवा तुमचं साईज किती आहे, शेप अँड नेचर ऑफ मटेरियल, किंवा मटेरियलचा शेप कसा आहे, त्याचं नेचर कसं आहे टू बी हँडल करण्यासाठी. सो ह्या सगळ्यावरती डिपेंड राहतं तुमचं हँडलिंग ऑफ इक्विपमेंट किंवा फ्लो पॅटर्न पर्टिक्युलर फ्लो ऑफ पॅटर्न. त्याच्यानंतर येतं कॅपॅसिटी प्लॅनिंग. आता कॅपॅसिटी प्लॅनिंग मध्ये काय येतं, तर दिस डिसिजन इज कन्सर्न विथ द प्रोक्युरमेंट ऑफ फिक्स असेट लाईक प्लांट अँड मशिनरी. The decision regarding the size of the plant output etc are decided at this stage. The capacity planning activities again function of volume of demand. The operation level decision are short term decision. These are mainly concerned with planning and control of production activities. काय म्हटलंय, the decision is concerned with the procurement of fixed asset like plant and machinery. आता कॅपॅसिटी प्लॅनिंग मध्ये डिसिजन कशावरती घेतलं जातं, तर तुमच्या प्लांट अँड मशिनरीवरती. द डिसिजन रिगार्डिंग द साईज ऑफ द प्लांट, त्याच्यात डिसिजन कशावरती घेतलं जातं, तर तुमच्या प्लांटची साईज केवढी आहे, आउटपुट किती आहे, या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह केल्या जातात. आर डिसाइडेड ऍट दिस स्टेज. या स्टेजला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डिसाइड केल्या जातात. द कॅपॅसिटी प्लॅनिंग ऍक्टिव्हिटीज अगेन फंक्शन ऑफ व्हॉल्यूम डिमांड. त्यानंतर कॅपॅसिटी प्लॅनिंग कशावरती ठरवली जाते, तर तुमची डिमांड फंक्शन किती आहे, व्हॉल्यूम ऑफ डिमांड किती आहे. द ऑपरेशनल लेवल डिसिजन शॉर्ट टर्म डिसिजन. त्याच्यानं ऑपरेशनल लेवल डिसिजन जे असतात ते शॉर्ट टर्म डिसिजन असतात. These are mainly concerned with planning and control production activity. ते कशावरती कन्सर्न असतात, फक्त प्लॅनिंग अँड कंट्रोल ऑफ प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीची प्लॅनिंग आणि त्याच्यावरती असणारं कंट्रोल. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे ऑपरेशनल लेवल डिसिजन. आता ऑपरेशनल लेवल डिसिजन मधले फर्स्ट पॉइंट येतो प्रोडक्शन प्लॅनिंग. प्रोडक्शन प्लॅनिंग मध्ये काय येतं, सो इट इज कन्सर्न विथ डिटरमाइनिंग द फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन रिगार्डिंग प्रोडक्शन टू अचीव द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. आता प्रोडक्शन प्लॅनिंग मध्ये काय येतं, तर तुमच्या ऑब्जेक्टिव्ह फ्युचर मध्ये तुमच्या ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी तुम्ही कोणती ऍक्शन घेणार आहात प्रोडक्शन करण्यासाठी, ती सगळी येते तुमची प्रोडक्शन प्लॅनिंग. देन सेकंड वन येतो प्रोडक्शन कंट्रोल.
प्रोडक्शन कंट्रोल मध्ये काय येतं मग? सो आता प्रोडक्शन प्लॅनिंग, त्याच्यानंतर येतं इन्व्हेंटरी कंट्रोल, त्याला जाऊन प्रोडक्शन कंट्रोल म्हणतं, किंवा कॉस्ट कंट्रोल, कॉस्ट रिडक्शन, हे सगळं प्रोडक्शन कंट्रोल मध्ये येतं. सो इट इज अ मॅनेजमेंट टेक्निक्स विच एम्स टू सी द ऍक्टिव्हिटीज आर कॅरीड आउट ऍज पर द प्लॅन. ही एक मॅनेजमेंट टेक्निक आहे. याच्यामध्ये काय पाहिलं जातं, द प्लॅन नुसार सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत का. प्रोडक्शन कंट्रोल ऍक्टिव्हिटीज कन्सर्न विथ द कम्पेअरिंग ऍक्च्युअल आउटपुट विथ स्टँडर्ड आउटपुट. सो जे काही तुम्ही ठरवलेलं आउटपुट होतं त्या पद्धतीने ऍक्च्युअल आउटपुट येतं का, टू टेक करेक्टिव्ह ऍक्शन इफ देर एक्झिस्ट डिव्हिएशन बिटवीन ऍक्च्युअल अँड स्टँडर्ड. सो तुमच्या जे काही ऍक्च्युअल आउटपुट आलंय आणि जे काही स्टँडर्ड आउटपुट होतं तुमचं, की त्यानुसार सगळं आहे का प्रॉपर, का त्याच्यात व्हेरिएशन्स आहेत, हे चेक करणं, हे सगळं मॅनेज करणं किंवा हे सगळं पाहणं कशात येतं, तर तुमच्या प्रोडक्शन कंट्रोलवरती. देन लास्ट पार्ट जो आहे त्याच्यातला तो आहे अदर ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड्स. तर मग त्याच्यामध्ये आणखी ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या इन्क्लूड होतात, तर त्याच्यात मग इन्व्हेंटरी कंट्रोल आहे, मेंटेनन्स अँड रिप्लेसमेंट आहे, कॉस्ट रिडक्शन आहे, कॉस्ट रिडक्शन अँड कॉस्ट कंट्रोल आहे, अँड वर्क सिस्टम डिझाईन आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या अदर ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड मध्ये आहेत. सो ऑपरेशन लेवलला ह्या एवढ्या गोष्टी होतात. त्याच्यात पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत, टाइप्स ऑफ प्रोडक्शन. टाइप्स ऑफ प्रोडक्शन मध्ये 4 टाइप येतात टोटल. फर्स्ट वन येतं बॅच प्रोडक्शन, सेकंड वन येतं सॉरी मास अँड फ्लो प्रोडक्शन, देन प्रोसेस प्रोडक्शन, आणि आता आपण याच्यात बघणार जॉबिंग प्रोडक्शन. प्रोजेक्ट प्रोडक्शन आपल्या सिलेबसमध्ये नाहीये. सो असे 4 टाइप आहेत: जॉबिंग, बॅच प्रोडक्शन, मास अँड फ्लो प्रोडक्शन, प्रोसेस प्रोडक्शन आणि जॉबिंग प्रोडक्शन. सो आता आपण फर्स्ट वन बघूयात बॅच प्रोडक्शन. Batch production is the manufacturing of limited number of products produced at a regular interval and stock in warehouse as a finished goods. म्हणजे काय की इथे बॅच प्रोडक्शन मध्ये काय आहे की लिमिटेड नंबर ऑफ प्रोडक्ट्स प्रोड्यूस इन रेग्युलर इंटरवल. सर नेहमी थोडे थोडे प्रोडक्ट त्याच्यात काय केले जातात, तर मॅन्युफॅक्चर केले जातात आणि ते काय केले जातात, तर वेअर हाऊस मध्ये फिनिश गुड्स म्हणून स्टॉक केले जातात. याला म्हटलं तर बॅच प्रोडक्शन. म्हणजे याचे एक्झाम्पल केमिकल असेल, पेंट असेल, मोटर व्हेकल असतील. सो ह्या सगळ्या गोष्टी. आता इट इज वन ऑफ द टाइप्स ऑफ प्रोडक्शन मोस्ट कॉमनली यूज इन कंझ्युमर ड्युरेबल्स, FMCG और सच इंडस्ट्रीज वेअर देर आर लार्ज व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स विथ व्हेरिएबल डिमांड्स. तिथे खूप सारे म्हणजे खूप जास्त प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि त्याची डिमांड पण खूप कमी जास्त होत असते. बॅच प्रोडक्शन टेक्स प्लेस इन बॅचेस. बॅच प्रोडक्शन काय करते, तर बॅचेस मध्ये काम करते. द मॅन्युफॅक्चरर ऑलरेडी नोज द नंबर ऑफ युनिट्स ही नीड टू मॅन्युफॅक्चर अँड दे आर मॅन्युफॅक्चर इन वन बॅच. सो इथं काय होतं की मॅन्युफॅक्चररला माहिती असतं किती प्रोडक्ट यूज करायचे आहेत आणि तो त्या पद्धतीने जेवढे त्याला गरज आहे तेवढं तो त्याच्या एका बॅच मध्ये बनवत असतो. सो इफ अ मॅन्युफॅक्चरर हॅज अ शॉर्टेज ऑफ प्रोडक्ट एक्स अँड 100 युनिट्स ऑफ द प्रोडक्ट इज कन्झ्युम इन 1 मंथ. आता काय की सपोज मॅन्युफॅक्चररला प्रोडक्ट एक्स जे आहेत त्याचे शॉर्टेज पडले आणि मॅन्युफॅक्चररला एका महिन्यामध्ये 100 युनिट्स मॅन्युफॅक्चर करायचे. देन द मॅन्युफॅक्चर कॅन गिव्ह ऑर्डर फॉर बॅच प्रोडक्शन ऑफ 100 युनिट्स ऑफ अ प्रोडक्ट एक्स. मग तो काय करेल की प्रोडक्ट एक्सच्या 100 युनिट जे आहेत ते मॅन्युफॅक्चर करेल. सो एका बॅच मध्ये. सो आता पण एक मिनिट. सो इट हॅज मेनी डिफरंट types of home application product in its portfolio. It has a manufacture of all these different varieties of the same type of product. There would be 10 to 20 types of mixer grinder alone in the product portfolio of LG home appliances. आता LG मध्ये 10 ते 20 टाईपचे टोटल मिक्सर ग्राइंडर आहे. तसं कंपनी लाईक LG मॅन्युफॅक्चरर दिस व्हरायटीज वाया बॅच प्रोडक्शन. मग ते काय करतात की एका टाईपचे सगळे प्रोडक्ट एका बॅच मध्ये काढतात, दुसऱ्या टाईपचे सगळे प्रोडक्ट दुसऱ्या बॅच मध्ये काढतात. सो त्यांच्याकडे कसं बॅच वाईज काम करतात. फर्स्ट वन टाइप ऑफ मिक्सर विल बी मॅन्युफॅक्चर कम्प्लिटली. आता पहिल्या बॅच मध्ये काय करतात, ते एका टाईपचे मिक्सर मॅन्युफॅक्चर करतात. अँड देन सेकंड टाईप विल बी मॅन्युफॅक्चर, त्याच्यानंतर सेकंड टाईपचे मॅन्युफॅक्चर करायला घेतात. दे आर मॅन्युफॅक्चर ऑन द बेसिस ऑफ डिमांड. आता ते कशावरती मॅन्युफॅक्चर करतात, ते डिमांडच्या बेसवरती मॅन्युफॅक्चर करतात. Then depending upon on demand,
The batch production can produce the number of units required in one batch. So, so the demand वरती डिपेंड आहे. The batch production can produce the number of units required in one batch. So एका बॅच मध्ये जेवढे प्रोडक्ट्स हवे आहेत, जेवढे रिक्वायरमेंट आहे, तेवढेच प्रोडक्ट प्रोड्यूस केले जातात. The batches may be as small as 10 units or they may be large at 1 lakhs units. मध्ये बॅचेस 10 युनिटचे सुद्धा असू शकतील किंवा 1 लाख युनिटचे सुद्धा असू शकतील. तर सेम प्रोडक्टचे. However, as long as there is a defined quantity of product which has to be manufactured before moving on the next item in the list. So आयटमच्या दुसऱ्या लिस्ट कडे जाण्याआधी पहिला जो आहे तो पूर्णपणे मॅन्युफॅक्चर करून घेतात. इट इज नोन एज बॅच प्रोडक्शन. त्यालाच काय म्हटलं जातं तर बॅच प्रोडक्शन. एक्झाम्पल ऑफ बॅच प्रोडक्शन इन्क्लूड FMCG लाईक बिस्किट्स मध्ये. त्याचे एक्झाम्पल जर घ्यायला गेलो तर FMCG मधले सगळे प्रोडक्ट्स येतात. त्याच्यात बिस्किट्स येतात, कन्फेक्शनरीज, पॅकेज फूड्स आयटम्स etc. इट इज यूज इन मेडिसिन्स, हार्डवेअर, कन्झ्युमर ड्युरेबल्स अँड मेनी सच इंडस्ट्रीज. ही बॅच प्रोडक्शन जे आहे हे कुठे मेडिसिन्स मध्ये किंवा हार्डवेअर मध्ये किंवा कन्झ्युमर ड्युरेबल्स या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये यूज केलं जातं. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॅच प्रोडक्शन आता कोणकोणते आहेत तर ह्याच्यामध्ये प्रोडक्शन डन इन बॅचेस. याच्यामध्ये काय होतं की प्रोडक्शन जे आहे ते तुमचं बॅचेस मध्ये तयार होतं. देन द टोटल नंबर ऑफ युनिट्स रिक्वायर्ड इज डिसाइडेड बिफोर द बॅच प्रोडक्शन स्टार्ट्स. काय म्हटलं तर टोटल नंबर ऑफ युनिट्स रिक्वायर्ड इज डिसाइडेड बिफोर द बॅच प्रोडक्शन स्टार्ट्स. सो तुम्हाला किती प्रोडक्ट पाहिजेत ह्या आधीच बॅच प्रोडक्शन चालू करायच्या आधीच ठरवलं जातं. देन वन्स अ बॅच प्रोडक्शन स्टार्ट्स, स्टॉपिंग इज मिडवे मे कॉस्ट ह्यूज अमाऊंट ऑफ द कंपनी. एकदा का बॅच स्टार्ट झाली तर जर त्याला तुम्ही मध्ये थांबवले तर इथं तुम्हाला जास्त अमाऊंट तुमची खर्च होऊ शकते. देन डिमांड प्लेज अ मेजर रोल इन बॅच प्रोडक्शन. त्यानंतर डिमांड जे आहे ते बॅच प्रोडक्शन मध्ये खूप मेजर रोल प्ले करतं. एक्झाम्पल इज सिजनॅलिटी ऑफ द प्रोडक्ट्स. सो प्रोडक्टचं सीझन कधी आहे त्याच्यावर डिपेंड असतो. म्हणजे जर एखादी पावसाळी रेनी सीझनला यूज होणारी जर गोष्ट असेल तर ती तुम्हाला जसं की छत्री. छत्री तुम्हाला रेनी सीझनला जास्त यूज होते, पण ती उन्हातून सुद्धा लोक यूज करतात. पण उन्हामध्ये त्याची डिमांड जर 10 युनिटची असेल तर तेव्हा 10च. तीच डिमांड मग पुढे पावसाळ्यामध्ये कदाचित 100, 1000, 1000, लाख या पण एवढं मोठी डिमांड असते. त्याच्यामुळे त्यावेळेस त्यांचं बॅच प्रोडक्शन मोठं असतं. आलं लक्षात. देन नेक्स्ट टाईप आहे त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आहे जॉबिंग प्रोडक्शन. म्हणजे जॉब प्रोडक्शन त्याला म्हणतो आपण. आता जॉब प्रोडक्शन मध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा. This type of production is most commonly jobbing production is characterized by the manufacture of one or few number of single products, design and manufacture strictly to customers specification within the given period and within the price fixed prior to contract. That is general repair shop or tailoring shops. आता याच्यामध्ये काय असतं. This type of production is most commonly observed when you produce one single unit of product. A typical example of same will be tailored outfits which are made just for you or cake which is made just like you want it. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं की एकच प्रोडक्ट बनवला जातो. एक प्रोडक्ट तोही कसा जर कस्टमरला ज्या पद्धतीचं स्पेसिफिकेशन पाहिजे त्या पद्धतीचा केक प्रोडक्ट तिथे बनवलं जातं. मग याचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर जसं तुम्ही टेलरकडे जाऊन एखादा कपडा दिला, तुम्हाला कोणत्या टाईपचं शर्ट पाहिजे किंवा कोणत्या टाईपचं पॅन्ट पाहिजे त्या टाईपचं तो शिवून देणार आहे. सो तुमच्या स्पेसिफिकेशन नुसार तो प्रोडक्ट तो डिझाईन करणार आहे. सेम त्याच्याबद्दल केकची ऑर्डर दिली, तुम्ही एखादा फोटो दिलात मला अशा टाईपचा केक पाहिजे, तर तुम्हाला त्याच टाईपचा केक बनवून दिला. म्हणजे कस्टमरचे ज्या टाईपची स्पेसिफिकेशन असेल त्या टाईपचं प्रोडक्शन तिथे काढलं जातं आणि ते सिंगल युनिट मध्ये सुद्धा काढलं असेल जशी त्याची रिक्वायरमेंट असेल. देन आता एक्झाम्पल युनिट टाइप्स ऑफ प्रोडक्शन. आता हे जॉब टाइप ऑफ प्रोडक्शनचे एक्झाम्पल बघूयात. सो इट इज वन ऑफ द मोस्ट कॉमन टाइप ऑफ प्रोडक्ट्स यूज बिकॉज इट इज जनरली यूज बाय स्मॉल बिझनेस लाईक रेस्टॉरंट. जसं रेस्टॉरंट मध्ये सुद्धा तुम्हाला जी डिश हवी आहे ती तुम्ही ऑर्डर करताय आणि त्या पद्धतीने तुम्हाला ती बनवून मिळते.
सो इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट्स प्रोव्हायडर और इंडिव्हिज्युअल सर्व्हिस प्रोव्हायडर. सो किंवा जो इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट प्रोव्हायडर आहे किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, हे सुद्धा तुम्हाला हवी तशी सर्व्हिस किंवा हवी तसं प्रोडक्ट बनवून देतात. It is also types of production used by every premium companies like Harley Davidson. आता या टाईपचे प्रोडक्शन कोण बनवतो, तर प्रीमियम कंपनी सुद्धा बनवतात. म्हणजे हार्ली डेव्हिडसन असेल किंवा डेल असेल. हार्ली डेव्हिडसन ऍक्च्युअली हॅज अ लॉट ऑफ ऍक्सेसरीज विच कॅन बी कस्टमाइज अँड विच सूट्स द इंडिव्हिज्युअल. आता हार्ली डेव्हिडसन कडे खूप सारे ऍक्सेसरीज आहेत, पण तुम्हाला कोणती हवी आहे आणि तुम्हाला कोणती सूट करेल त्या पद्धतीने ते बसवून देतात. सेम वेज यू कॅन डिझाईन युअर ओन डेल लॅपटॉप ऑन देअर वेबसाईट विथ द गिवन स्पेसिफिकेशन. तर त्याच पद्धतीने वेबसाईटला जाऊन तुम्ही डेलच्या तुम्हाला हवं ते स्पेसिफिकेशन टाकून तुम्हाला हवं तसं लॅपटॉप तुम्ही बनवून घेऊ शकता. सो आता ह्याचे फीचर कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर जे आहेत आपण बघूया जॉबिंग प्रोडक्शनचे. आता याच्यामध्ये डिपेंड्स अ लॉट ऑन स्किल. आता हे कशावरती डिपेंड असतं, तर त्याच्या स्किलवरती डिपेंड असतं. देन डिपेंडन्सी इज मोर अँड मॅन्युअल वर्क दॅन मेकॅनिकल वर्क. आणि ह्याच्यामध्ये डिपेंडन्सी जास्त असते आणि ह्याच्यामध्ये काय म्हटलं इज मोर डिपेंडन्सी इज मोर ऑन मॅन्युअल वर्क दॅन मेकॅनिकल वर्क. ह्याच्यात डिपेंडन्स जे आहेत ते मॅन्युअल वर्कवरती जास्त असतात मेकॅनिकल वर्कपेक्षा. कस्टमर सर्व्हिस अँड कस्टमर मॅनेजमेंट प्लेज अ इम्पॉर्टंट रोल. या प्रोडक्शन मध्ये कस्टमर सर्व्हिस किंवा कस्टमर मॅनेजमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट असतं, कारण कस्टमरच्या स्पेसिफिकेशन नुसार तुम्हाला इथे प्रोडक्ट बनवायचा असतो. देन नेक्स्ट, डिमांड प्लेज अ मेजर रोल इन बॅच प्रोडक्शन. सॉरी. सो सो इम्पॉर्टंट हे झाले याचे फीचर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप जो आहे तो आहे, हा आपल्या सिलेबस मध्येच नाहीये, प्रोजेक्ट प्रोडक्शन. मास अँड फ्लो प्रोडक्शन. आता मास अँड फ्लो प्रोडक्शन म्हणजे काय? मास ॲज वेल एज फ्लो प्रोडक्शन आर कॅरेक्टराइज बाय द मॅन्युफॅक्चरर ऑफ सेव्हरल number of a standard product and stock in a warehouse as finished goods awaiting sales. The goods under mass production are manufactured either at single operations or a series of operations on one machines. Assembly shop of automobiles, radios, इलेक्ट्रिसिटी फॅन्स. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ मास प्रोडक्शन इज द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अडॉप्टेड बाय फोर्ड. मास प्रोडक्शन इज ऑल्सो नोन एज फ्लो प्रोडक्शन ऑन असेंबली लाइन प्रोडक्शन. It is one of the most common type of products used in automobile industry and it is also used industries where continuous production is required. आता याच्यामध्ये कसं, तर एखाद्या सपोज मशिनरी आहे, ते एखाद्या मशिनरीमध्ये एकदा की मशिनरी स्टार्ट झाली की तुम्ही 100 युनिटच प्रोड्यूस करू शकता. तिथं तुम्हाला कमी करता येत नाही किंवा वाढवता येत नाही. मग अशा वेळेस सपोज डिमांड आहे फक्त 5 युनिट्सची, पण 5 युनिट जरी बनवायचे असले तरी 100 युनिट्सचं त्या मशिनरीला आपल्याला कमांड द्यावी लागते. मग तुम्ही त्याबद्दल 100 युनिटची दिली तर तुम्ही काय करणार, अशा वेळेस 5 युनिट तुमचे हे करतात, विकले जातात, सेल्स करतात आणि बाकीचे तुम्ही वेटिंग सेल्स म्हणून ठेवता, फिनिश गुड्स तयार करून ठेवतात, जसं त्याला सेल येईल तसं केलं जातं. सेम असं जे ऑटोमोबाईल्स याच्यामध्ये तुम्हाला कारची ऑलरेडी डिमांड नसते. कार बनवल्या जातात, शोरूमला लावल्या जातात आणि जशी डिमांड येईल तशी ते विकल्या जातात. As assembly line or mass production plant typically focus on specialization. There are multiple workstation installed and assembly lines goes through all the workstation turn by turn. The work is done in a specialized manner and each workstation is responsible for one single type of work. As a result, these workstations are very efficient and production due to which the whole assembly line becomes productive and efficient. आता काय म्हटलं, अँड असेंब्ली लाईन ऑर मास प्रोडक्शन प्लांट टिपिकली फोकस ऑन स्पेशलायझेशन. आता हे मास प्रोडक्शन प्लांट जे आहेत ते कशावरती फोकस करतात, तर स्पेशलायझेशन वरती.
There are multiple workstation installed and the assembly line goes through all the workstation turn by turn. आणि इथं कसे असतात मल्टी इथं खूप सारे वर्कस्टेशन असतात त्यांचे, खूप सारे जसं की गॅरेजेस आहेत किंवा शोरूम्स आहेत, खूप सारे शोरूम्स आहेत, खूप सारे गॅरेजेस आहेत. द वर्क इज डन इन स्पेशलाइज मॅनर. पण ते जे आता जे कंपनीचे हे आहेत शोरूम्स किंवा गॅरेज, ते फक्त त्या कंपनीच्याच कामासाठी काम करतात, म्हणजे त्या पर्टिक्युलर त्या कंपनीचं काम करतात स्पेशलाइज मॅनर. आणि इच वर्क स्टेशन इज रिस्पॉन्सिबल वर सिंगल टाइम ऑफ वर्क. आणि ते जे काम करतात त्या कामाला पूर्णपणे ते रिस्पॉन्सिबल असतात. ॲज अ रिझल्ट दिस वर्कस्टेशन इज व्हेरी इफिशियंट अँड प्रोडक्शन ड्यू टू विच द होल असेंब्ली लाईन बिकम्स प्रोडक्टिव्ह अँड इफिशियंट. त्याच्यामुळे त्यांना काय करतात की ते रिस्पॉन्सिबल असल्यामुळे ते प्रॉपर फक्त तेवढंच काम करतात आणि तेही खूप इफेक्टिव्हली काम करतात, कारण त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढायला पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण बघूया फीचर्स ऑफ मास प्रोडक्शन. आता मास प्रोडक्शन इज जनरली यूज टू डल आउट ह्यूज व्हॉल्यूम ऑफ द प्रोडक्ट. आता मास प्रोडक्शन मध्ये काय होतं की खूप सारे प्रोडक्ट काय केले जातात, मॅन्युफॅक्चर केले जातात. इट इज यूज ओनली इफ द प्रोडक्ट इज स्टँडर्डाइज. हे कधी यूज करू शकतात जेव्हा प्रोडक्ट स्टँडर्ड असेल त्यावेळेस. डिमांड डज नॉट प्ले अ मेजर रोल इन मास प्रोडक्शन. डिमांड मास प्रोडक्शन मध्ये डिमांड जो आहे तो काही मोठा रोल प्ले करत नाही. हाऊएव्हर प्रोडक्शन कॅपॅसिटी डिटरमाइन द सक्सेस ऑफ द मास प्रोडक्शन. मास प्रोडक्शन कशावरती ठरतं, तर प्रोडक्शन कॅपॅसिटी त्यांची किती आहे त्याच्यावरती. देन मास प्रोडक्शन रिक्वायर्स ह्यूज इनिशियल इन्व्हेस्टमेंट. मास प्रोडक्शनला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते आणि द वर्किंग कॅपिटल डिमांड इज ह्यूज टू. आणि त्याच्यामध्ये वर्किंग कॅपिटल डिमांड सुद्धा त्याची खूप ह्यूज आहे. असे हे आहे त्याचे फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मास प्रोडक्शन. त्याच्यानंतर लास्ट वन आहे कंटिन्युअस प्रोडक्शन ऑर प्रोसेस प्रोडक्शन. यालाच प्रोसेस प्रोडक्शनलाच काय म्हटलं जातं, कंटिन्युअस प्रोडक्शन. प्रोसेस प्रोडक्शन इज कॅरेक्टराइज बाय द मॅन्युफॅक्चर ऑफ सिंगल प्रोडक्ट प्रोड्यूस अँड स्टॉक इन द वेअर हाऊस अवेटिंग सेल्स. काय म्हटलंय, प्रोसेस प्रोडक्शन इज कॅरेक्टराइज बाय द मॅन्युफॅक्चर ऑफ सिंगल प्रोडक्ट प्रोड्यूस अँड स्टॉक. इथे एक एक प्रोडक्ट प्रोड्यूस करून ते स्टॉक केलं जातं जोपर्यंत त्याचं सेल होत नाही. म्हणजे त्याच्यात मग शुगर असेल, स्टील असेल, पेपर असेल, सिमेंट प्लांट असेल. देर इज अ लॉट ऑफ कन्फ्युजन बिटवीन मास प्रोडक्शन अँड कंटिन्युअस प्रोडक्शन. आता मास प्रोडक्शन आणि कंटिन्युअस प्रोडक्शन मध्ये खूप मोठा कन्फ्युजन होतं. इट कॅन बी डिफरेन्शिएटेड बाय सिंगल एलिमेंट्स. द अमाऊंट ऑफ मेकॅनिकल वर्क इन्व्हॉल्व इन मास प्रोडक्ट. द अमाऊंट ऑफ मेकॅनिकल वर्क इन्व्हॉल्व याच्यामध्ये काय आहे तर मेकॅनिकल वर्क इन्व्हॉल्व आहे. इन मास प्रोडक्शन बोथ मशीन्स अँड ह्युमन्स वर्क इन टँडेम. ह्याच्यामध्ये काय मास प्रोडक्शन मध्ये मशीन आणि वर्क दोघं सोबत आणि तेवढंच काम करतात. हाऊएव्हर इन कंटिन्युअस प्रोडक्शन कॉस्ट ऑफ द वर्क इज डन बाय मशीन्स रादर दॅन ह्युमन्स. सो कंटिन्युअस प्रोडक्शन मध्ये मशीन्स माणसांपेक्षा जास्त मशीन्स काम करतात. इफ इन कंटिन्युअस प्रोडक्शन द प्रोडक्शन इज कंटिन्युअसली 24/7 hours ऑल डेज इन अ इयर. कंटिन्युअस प्रोडक्शनला प्रोडक्शन जे आहे ते म्हणजे आठवड्याचे 24 तास चालतं. हर्स इन ऑल डे इन इयर. आणि प्रत्येक दिवशी, वर्षातल्या प्रत्येक दिवशी ते चालतं. गुड एक्झाम्पल ऑफ कंटिन्युअस प्रोडक्शन इज ब्रीविंग. इन ब्रीविंग the production goes on 24 hours a day and 365 days a year. This is because brewing takes a lot of time and production is important. As a result, there is a continuous input of raw material such as malt or water, and there is a continuous output in the form of beer or other alcoholic drink. सो जे तुमचे म्हणजे अल्कोहोलिक ड्रिंक किंवा जे काय म्हणतात बियर बनवले जातात त्याचं एक एक्झाम्पल याच्यात दिलेलं आहे. आता याच्यासाठी हे कंटिन्युअसली याचं प्रोडक्शन चालतं, कारण याच्यासाठी लागणारे जे रॉ मटेरियल ते काय माल्ट ऑर वॉटर अँड देर इज अ कंटिन्युअस आउटपुट. मग ते तुम्ही इनपुट जे आहे रॉ मटेरियलचं ते तुम्हाला कंटिन्युअसली द्यावं लागतं आणि त्याच्यातून तुमचं आउटपुट जे आहे ते कंटिन्युअसली निघत राहतं. द की फॅक्टर इन दिस इज दॅट द ब्रिविंग अँड फर्मेंटेशन प्रोसेस इट इज टाइम कन्झ्युमिंग. कारण ते त्याच्यात वेळ फार जातो, त्याच्यामुळे त्या प्रोडक्शनला थांबून जमत नाही. प्रोडक्शन कंटिन्युअस लागतं. अँड द मॅक्झिमम टाइम इज स्पेंड इन द फर्मेंटेशन विच इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आणि म्हणून ह्याच्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून याला काय म्हटलं जातं, कंटिन्युअस प्रोसेस. देर आर मेनी chemicals which are manufactured in the form of continuous process due to the huge demand across the world. जगामध्ये एखाद्या बरेचसे असे कमी केमिकल्स आहेत की ज्याला जगामध्ये खूप सारी डिमांड आहे आणि त्यासाठी त्याला काय येतं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते कंटिन्युअस प्रोसेस मध्ये चालतं.
Similarly, the plastic industry is known to adopt the continuous production methodology where production can go continuously for weeks or months depending on the demand. आता जसं प्लास्टिक इंडस्ट्री सुद्धा ह्याचं सुद्धा डिमांड डे बाय डे वाढत असतं, त्याच्यामुळे हे कंटिन्युअसली वीकली किंवा मंथली जसे डिमांड असेल तसं ते कंटिन्युअसली चालू राहतं. वन्स द प्रोडक्शन स्टार्ट यू ओनली नीड टू फीड इन द रॉ मटेरियल. एकदा का प्रोडक्शन याच्यात स्टार्ट झालं की तुम्हाला फक्त काय करायचं, त्याच्यात रॉ मटेरियल टाकत जायचं आहे आणि द मशीन्स टर्न आउट द फायनलाइज प्रोडक्ट, आणि मशीन्स काय करत राहणार, तुम्हाला फायनलाइज प्रोडक्ट त्याच्यात देत राहतात. मग आता ह्या कंटिन्युअस किंवा प्रोसेस जी प्रोडक्शन जे आहे त्याचे फीचर्स कोणकोणते आहेत, तर मेजॉरिटी ऑफ द वर्क किंवा याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत, तर मेजॉरिटी ऑफ वर्क इज डन बाय मशीन्स रॅदर दॅन ह्युमन्स. याच्यात जास्तीत जास्त काम कोण करतं, तर मशीन्स करतात, माणसांपेक्षा सुद्धा जास्त काम मशीन्स करतात. देन वर्क इज कंटिन्युअस इन नेचर. याचं वर्क जे आहे ते कंटिन्युअस चालू राहतं. वन्स प्रोडक्शन स्टार्ट इट कॅन नॉट बी स्टॉप, अदरवाइज इट विल बी कॉज ह्यूज लॉस. एकदा काय जर प्रोडक्शन चालू केलं की तुम्ही थांबू शकत नाही, अदरवाइज तुम्हाला खूप मोठ्या लॉसला समोर जावं लागेल. So very controlled environment is required for continuous production. कंटिन्युअस प्रोडक्शनला तुमचा जे प्रोडक्शन एन्व्हायरमेंट आहे त्याच्यावरती खूप मोठा कंट्रोल असणं गरजेचं आहे. आणि हे जे होते आपले टाइप्स ऑफ प्रोडक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे प्रोडक्टिव्हिटी. आता प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, प्रोडक्टिव्हिटी इज द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन what we produce and what we use as a source of produce them. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, क्वांटिटी रिलेशन बिटवीन व्हॉट वी प्रोड्यूस, आपल्याला काय प्रोड्यूस करायचं आणि त्यासाठी आपण कोणते सोर्स यूज करतो. सो प्रोडक्टिव्हिटी इज द अरिथमेटिक रेशो ऑफ आउटपुट टू द अमाऊंट ऑफ इनपुट. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर अरिथमेटिक रेशो ऑफ आउटपुट टू द अमाऊंट ऑफ इनपुट. सो तुम्ही इनपुट किती देता त्याच्यावरती आउटपुट किती निघतो याच्यावरती ठरवलं जातं प्रोडक्टिव्हिटी. मग प्रोडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय येतो, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. प्रोडक्टिव्हिटी refers to efficiency of the production system. आता प्रोडक्टिव्हिटी काय, द क्लासिक प्रोडक्टिव्हिटी डेफिनेशन इज वे ऑफ मेजर इफिशियन्सी. प्रोडक्टिव्हिटीची डेफिनेशन काय, द वे ऑफ मेजर इफिशियन्सी इन अन इकॉनॉमिक कंटेस्ट. प्रोडक्टिव्हिटी इज हाऊ टू मेजर द आउटपुट दॅट कम्स फ्रॉम युनिट इन इनपुट. काय म्हटलंय, मेजर्स द आउटपुट दॅट कम्स फ्रॉम युनिट ऑफ इनपुट. सो आउटपुट ह्याच्यात काय केलं की आउटपुट मेजर केलं जातं की तुम्ही किती इनपुट दिलं त्याच्यावरून आउटपुट किती आलं हे मेजर केलं जातं. फार्मिंग मेक्स फ्रॉम गुड एक्झाम्पल. आता याला फार्मिंग म्हणून जे आहे आपलं शेती ते एक चांगलं एक्झाम्पल म्हणू शकतो. 1 acres ऑफ लँड दॅट प्रोड्यूस 10 pumpkins, दॅट इज नॉट व्हेरी प्रोडक्टिव्ह, बट 1 acre ऑफ लँड दॅट प्रोड्यूस 2000 pumpkins. आता काय म्हटलंय की 1 एकर मध्ये तुमचे 10 पंपकिन्स लावले तर ती काय मोठी गोष्ट नाहीये, जास्त प्रोडक्शन नाही, पण दॅट्स नॉट व्हेरी प्रोडक्टिव्ह. मग ते तुमचं जास्त प्रोडक्टिव्ह नाहीये. पण जर एक एकर जमिनीमध्ये 2000 पंपकिन्स जर तुम्ही प्रोडक्शन काढताय तर दॅट इज मच बेटर रिटर्न ऑफ युअर पंपकिन प्लांटिंग. मग त्याच्यातून तुम्हाला जास्तीत चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. बट व्हॉट इज प्रोडक्टिव्हिटी अँड हाऊ डू वी कॅल्क्युलेट इट इन अवर डेली लाईफ. It is easy to produce theories and example based on abstract units of work of numbers of plants, but your life is not managed supply chain. आता रायटर चार्ल्स डुईंग डिफाइन्स प्रोडक्टिव्हिटी. चार्ल्स डुईंगने काय सांगितलंय बघा, प्रोडक्टिव्हिटी मेकिंग सर्टन चॉईसेस इज अ सर्टन वेज इन अ सर्टन वेज. सो तुमचे जे काय सर्टन चॉईसेस, चांगले चॉईसेस जर तुम्हाला बनवायचे तर ते ज्या वेनी बनवताय त्याला म्हटलं जातं प्रोडक्टिव्हिटी. दॅट मूव्स अप फ्रॉम बिंग मेअरली बिझी टू जेन्युइनली प्रोडक्टिव्ह. इन दिस बुक स्मार्टर फास्टर बेटर, टॉनी रॉबिन्स अप्रोच टू productivity focus on way people can systemize and better manage their lives so they have more time to do what they want. काय म्हटलंय, ways people can systemize and better manage their lives so they have more time to. आता प्रोडक्टिव्हिटी मध्ये काय होतं की
पीपल कॅन सिस्टमाइज अँड बेटर मॅनेज देअर लाईफ, की ते माणसं सिस्टमॅटिक असतात, त्यांची लाईफ जी आहे ती खूप प्रॉपर मॅनेज करतात. सो दे हॅव मोर टाइम टू डू व्हॉट दे वॉन्ट. त्याच्यामुळे त्यांना काय होतं की एक चांगला टाइम मिळतो त्यांना हवं ते करण्यासाठी. प्रोडक्टिव्हिटी डिफाईन्स. आता प्रोडक्टिव्हिटी मध्ये काय म्हटलं बघा. सो व्हॉट इज प्रोडक्टिव्हिटी? इट्स गेटिंग द रिझल्ट यू वॉन्ट विथ लेस टाइम अँड एफर्ट. याच्यामध्ये काय करतं की इट्स गेटिंग रिझल्ट यू वॉन्ट विथ लेस टाइम अँड एफर्ट. सो कमी टाइम मध्ये आणि जास्तीत जास्त एफर्ट मध्ये तुम्हाला हवा असलेला रिझल्ट मिळवणं, यालाच म्हटलं तर प्रोडक्टिव्हिटी. वेन यू आर ट्राईंग टू अंडरस्टँड हाऊ टू बी प्रोडक्टिव्ह, what you are really seeking is a way to achieve your goals while having time to spend on what matters. सो तुम्हाला काय हवं आहे आणि त्यासाठी तुम्हाला किती टाइम स्पेंड करावा लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागणार आहे, यालाच म्हटलं तर प्रोडक्टिव्हिटी. वी आर लिव्हिंग थ्रू अन इकॉनॉमिक इव्हॅल्युएशन डुईंग सेड अ इंटरव्हल ऑफ द टॉनी रॉबिन्स पॉडकास्ट. वी आर लिव्हिंग थ्रू अन इकॉनॉमिक रिव्हॅल्युएशन असं कोणी म्हटलेलं आहे? डुईंगने पुन्हा एकदा म्हटलंय. आता what productivity is not. When you think someone productive in your life, you may immediately picture a person who is busy all the time. This individual is constantly moving through tasks, pushing deadlines, and seemingly trapped under a pile of duties that seems to grow each day. We often make a mistake of equating just being busy with being productive, but they are not the same thing. We you When you meeting the true definition of productivity, you won't be chasing deadline or running 5 steps behind on everything you need to get done in day, week, month, year. It's quite the contrary. You are probably be ahead of schedule. आता काय होतं, प्रोडक्टिव्हिटी म्हणजे असं नाही म्हणू शकत की एखादा माणूस आहे तो सकाळी उठल्यापासून सारखा काम करतोय, तो त्याला वेळ नाहीये, तो खूप बिझी आहे, प्रत्येक गोष्टीत तो मन लावून काम करतोय. मग तो काम करतोय किंवा तो त्याचा वेळ देतोय, एफर्ट्स देतोय, याचा अर्थ तो प्रोडक्टिव्ह नाहीये. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? तुम्हाला हवी असलेली गोष्ट अचीव्ह करण्यासाठी तुम्ही एक डेडलाईन ठरवलेली आहे आणि त्या डेडलाईन मध्ये तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या रिसोर्सेसचा जास्त प्रॉपर यूज करून हवी त्या डेडलाईनसाठी तुम्ही एफर्ट घेऊन ती डेडलाईन जेव्हा पूर्ण करता आणि तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्ही ज्याला अचीव्ह करता, तर त्याला म्हटलं जातं प्रोडक्टिव्हिटी. देन व्हॉट इज प्रोडक्टिव्हिटी टू यू? आता आपल्यासाठी किंवा तुमच्यासाठी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? व्हाय डू यू वॉन्ट टू इन्क्रीज युअर प्रोडक्टिव्हिटी, किंवा तुम्ही तुमची प्रोडक्टिव्हिटी का वाढवण्याचा प्रयत्न करताय? द मोस्ट ऑब्वियस आन्सर दॅट विल बी प्रोबॅबली कम टू माइंड इज दॅट यू वुड लाईक मोर फ्री टाइम टू डू द थिंग्स यू एन्जॉय डुईंग. सो तुम्हाला जास्तीत जास्त वेळ हवा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एखादं काम खूप कमी वेळामध्ये कम्प्लीट करायचं, जेणेकरून ते जर कम्प्लीट करायला 10 दिवस लागणार असतील, तर तेच काम तुम्ही 8 दिवसात जर कम्प्लीट केलं तर पुढचे 2 दिवस तुम्हाला तुमची लाईफ जगण्यासाठी किंवा एन्जॉय करण्यासाठी मिळू शकतात. If you are able to reach your goals sooner, that leaves you time to set and achieve other goals, whether that's relaxing with book or learning a new skills. As a bonus, if you accomplish tasks with more ease and frequently, you will see a decrease in life stressors. Rather than running around trying to get everything done, you will see your duties completely in timely manner. सो ह्याच्यामुळे काय होतं की तुम्ही वेळेच्या आधी जर तुमचं काम कम्प्लीट केलं, तर तुम्हाला पुढचं तुमचा एखादा गोल असेल तर तो अचीव्ह करण्यासाठी वेळ मिळेल, किंवा पुढच्या एखाद्या गोष्टीवरती रिसर्च करण्यासाठी वेळ मिळेल. सो तुम्ही तुमचा वेळ वाढवू शकता. देन नेक्स्ट काय म्हटलंय? मेजर्स प्रोडक्टिव्हिटी. आता प्रोडक्टिव्हिटी कशी मेजर केली जाते? आता प्रोडक्टिव्हिटी 2 टाईप मध्ये मेजर केली जाते. एक असते पार्शियल प्रोडक्टिव्हिटी आणि एक असते टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी. सो पार्शियल प्रोडक्टिव्हिटी मेजर्स रिलेट्स आउटपुट टू अ सिंगल इनपुट. काय सिंगल इनपुट वरून जेवढे काही आउटपुट निघतील त्याच्यावरती पार्शियल प्रोडक्टिव्हिटी मेजर्स केले जातात. आणि टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी रिलेट्स अँड इंडेक्स ऑफ आउटपुट टू अ कंपोजिट इंडेक्स ऑफ ऑल इनपुट्स. सो जेवढे पण सगळे इनपुट्स आहेत त्या ऑल इनपुट्स पासून मिळालेले जे काही आउटपुट्स आहेत ते सगळे टोटल टोटल प्रोडक्टिव्हिटी मध्ये येतात. दिस आर्टिकल्स इज strength and weaknesses of each type of productivity measures from theoretical and methodological perspectives. Different productivity measures may be useful for different analytical purpose, and no single measures provide a complete picture of the industry productivity performance.
Different productivity measures may be we argue for a balanced, appropriate approach to productivity analysis that incorporate both productivity measures. आता इथे काय असतं की सिंगल प्रोडक्टिव्हिटी जर तुम्हाला बघायचं असेल तर तसं तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, पार्शियल प्रोडक्टिव्हिटी यूज करू शकता. पण तुम्हाला ऑल इनपुट्स बघायचे आहेत, त्याच्यातून मिळणारा आउटपुट बघायचे, तर जर तुम्हाला सगळेच जर इनपुट मेजर्स करायचे आणि त्याच्यापासून मिळणार आउटपुट मेजर करायचं तर त्यावेळेस तुम्हाला टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी यूज करावी लागते. आता प्रोडक्टिव्हिटी मेजर्स आर ऑफन यूज ऍक्सेस कंट्रीज इकॉनॉमिक परफॉर्मन्स. There are two types of productivity measures. A partial productivity measures relates output to a single input. Examples including labor productivity, output output per hours work. आता ह्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी मेजर्स मध्ये जर तुम्ही पार्शियल प्रोडक्टिव्हिटीचा विचार केला तर ह्याचं एक एक्झाम्पल लेबर प्रोडक्टिव्हिटी घेऊ शकतो तुम्ही. आता आउटपुट पर वर्क, इथे लेबर म्हणजे फक्त लेबरच इनपुट आपण पकडलं याच्यात, की एक लेबर किती काम करू शकतो, म्हणजे फक्त एकट्या लेबरचा विचार केला याच्यात. म्हणून आपण याला म्हटलं आउटपुट पर वर्क, म्हणजे एक माणूस एक व्यक्ती एक तासाला किती काम करू शकतो. कॅपिटल प्रोडक्टिव्हिटी तर किंवा फक्त कॅपिटल प्रोडक्टिव्हिटी, आउटपुट पर युनिट ऑफ कॅपिटल, एका कॅपिटलला किती आउटपुट निघू शकतो. अँड एनर्जी प्रोडक्टिव्हिटी, आउटपुट पर जोल ऑफ एनर्जी यूज. सो इथे आपण एका एनर्जीवरती किती प्रोडक्शन होऊ शकतं. तर अशा पद्धतीने ह्या टाईपचे जे प्रोडक्ट हे आहे त्याला आपण म्हणतो पार्शियल प्रोडक्टिव्हिटी. आणि टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी रिलेट्स अँड इंडेक्स ऑफ आउटपुट ऑफ अ कंपोजिट इंडेक्स ऑफ ऑल इनपुट्स. आणि याच्यामध्ये टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी मध्ये सगळे इनपुट घेतले जातात. मग त्याच्यात कॅपिटल असेल किंवा लेबर असतील किंवा तुमचं आता एनर्जी असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड केल्या जातात. इथे सगळ्यांचं मिळून टोटल आउटपुट आणि टोटल इनपुट मिळून ऑल इनपुट मिळून टोटल आउटपुट काढलं जातं. इन स्टडीज अ लॉंग टर्म ग्रोथ, मेनी अनालिस्ट फोकस ऑन टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी ॲज द प्रेमिनेंट मेजर ऑफ प्रोडक्टिव्हिटी. जे लॉंग टर्मचा विचार करतात लॉंग टर्म ग्रोथचा, ती लोक टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी यूज करतात. Total factor productivity growth is commonly associated with innovations and technological changes. The long-run drivers per capita income growth empirically. Growth accounting exercise attribute 50 to 70% of cross-country per capita income level different to different in TFP. However, TFP total factor productivity is subject to many challenges in terms of both theoretical interpretation and empirical measurement. आता याच्यात काय म्हटलं की टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी जे आहे सब्जेक्ट टू मेनी चॅलेंजेस इन टर्म ऑफ, हे सगळ्या चॅलेंजेस म्हणजे वेगवेगळ्या चॅलेंजेस वरती काय म्हटलंय की सोल्युशन काढतं. मग त्याच्यातलं थेरॉटिकल इंटरप्रिटेशन असेल किंवा इम्पेरिकल मेजरमेंट असेल. सो अशा टाईपच्या एरर्स वरती सोल्युशन काढायचं काम, अशा चॅलेंजेस वरती सोल्युशन काढायचं काम करतं टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी. देन पार्शियल प्रोडक्टिव्हिटी मेजर्स हॅव देअर ओन सेट ऑफ स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. पार्शियल प्रोडक्टिव्हिटी मध्ये काय मेजर्स केलं जातं की तुमच्याकडे कोणते विकनेसेस आहेत आणि कोणते तुमचे स्ट्रेंथ्स आहेत. सच मेजर्स आर theoretical interest because they are close relationship to factor prices. हे जे आहे ते तुमच्या थेरॉटिकल मेथड्स मध्ये येतात, कारण याच्यामध्ये तुमचं फॅक्टर प्राइसेस जे आहेत त्याचं क्लोज रिलेशनशिप राहतं. फ्रॉम प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्ह, अ पार्शियल प्रोडक्टिव्हिटी मेजर्स मे बी मोर इन्फॉर्मेटिव्ह दॅन total factor productivity for certain analytical purpose, because partial measurement allows analysts to zero in one efficiency of the use of specific resources that are special interest in a particular context. आता याच्यामध्ये काय म्हटलंय तर पार्शियल प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती जास्त इन्फॉर्मेटिव्ह असते टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी पेक्षा. कारण इथे एक एक म्हणजे झिरो पासून एक एक तुमचं प्रोडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट केली जाते किंवा मेजर्स केली जाते. त्याच्यानंतर लास्ट पार्ट जो आहे आपल्या ह्या युनिट मधला तो आहे फॅक्टर्स इफेक्टिंग प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटीवरती इफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणकोणते आहेत. तर त्याच्यामध्ये फॅक्टर्स इफेक्टिंग प्रोडक्टिव्हिटी मध्ये इथे तुम्हाला दिसतंय प्रोडक्शन.
किंवा प्रोडक्शन फॅक्टर्स. मग प्रोडक्शन फॅक्टर्स मध्ये काय काय येतं? प्रोडक्टिव्हिटी इज रिलेटेड टू द प्रोडक्शन फॅक्टर्स. प्रोडक्टिव्हिटी इज रिलेटेड टू द प्रोडक्शन फॅक्टर. प्रोडक्टिव्हिटी कोणाशी रिलेटेड आहे? तर प्रोडक्शन फॅक्टरशी. द प्रोडक्शन ऑफ ऑल डिपार्टमेंट शुड बी प्रॉपरली प्लॅन. सगळ्या डिपार्टमेंटचं प्रोडक्शन आहे ते प्रॉपरली प्लॅन असेल, कोऑर्डिनेटेड असेल अँड कंट्रोल असेल. द प्रोडक्शन ऑफ ऑल डिपार्टमेंट शुड बी प्रॉपरली प्लॅन, कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. सो त्यांनी काय म्हटलं, प्रोडक्शन जे आहे सगळ्या डिपार्टमेंटचं ते प्रॉपरली प्लॅन असावं, कोऑर्डिनेटेड असावं आणि कंट्रोल असावं. द राईट क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल शुड बी यूज फॉर प्रोडक्शन. चांगल्या क्वालिटीचं रॉ मटेरियल इथे प्रोडक्शन मध्ये यूज करावं. देन द प्रोडक्शन प्रोसेस शुड बी सिम्प्लिफाईड अँड स्टँडर्डाइज. मग त्याने काय होणार आहे, तर तुमचं प्रोडक्शन प्रोसेस आहे ती सिम्पल आणि स्टँडर्डाइज होणार आहे. इफ एव्हरीथिंग इज वेल इट विल बी इन्क्रीज द प्रोडक्टिव्हनेस. आणि हे सगळं जर प्रॉपर असेल तर त्याचा फायदा काय होणार आहे, तर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. देन सेकंड आहे प्लांट अँड इक्विपमेंट. सो प्लांट अँड इक्विपमेंट ह्याच्यातला पॉईंट आहे. पण रिअल आपण एक पॉईंट बघूया, तो म्हणजे personal factor. Productivity of the organization is directly related to a personal factor. The right individual should be selected a suitable post. After selection, they should be given proper training and development. Finance factor. सो ह्याच्यामध्ये दिलेलं बघा ह्युमन फॅक्टर, तोच आपण एक्सप्लेन करतोय. सो इंडिव्हिज्युअल शुड बी सिलेक्टेड सुटेबल पोस्ट. आफ्टर सिलेक्शन दे शुड बी गिवन प्रॉपर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. दे शुड बी गिवन बेटर वर्किंग कंडिशन अँड वर्क एन्व्हायरमेंट. दे शुड बी प्रॉपरली मोटिवेटेड financially, non-financially, and with positive incentives. Incentive wage policies should be introduced. Job security should also be given. Opinion and suggestion of workers should be given important. There should be proper transfer, promotion, and other personal policies. All this will increase the productivity of the organization. आता याच्यामध्ये काय म्हटलं ह्युमन फॅक्टर्स मध्ये, तर ह्युमन्सला ज्यावेळेला तुम्ही ह्युमन्सचा यूज तुमच्या प्रोडक्शन मध्ये करणार आहात त्यावेळेस त्यांना प्रॉपर पोस्ट दिली पाहिजे. त्या पोस्टनुसार मग त्यांना प्रॉपर त्या गोष्टीची ट्रेनिंग दिली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना वेळच्या वेळ सॅलरी त्यांच्या वर्क प्रमाणे त्यांना सॅलरी दिली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा त्यांना इन्सेंटिव्ह वगैरे प्रकार हवा. त्याच्यानंतर काय म्हटलंय की त्यांच्या सिक्युरिटीचा पण तेवढाच विचार केला पाहिजे, जॉब सिक्युरिटीचा सुद्धा तेवढाच विचार केला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी आणि त्याच पद्धतीने फिनान्शियल नॉन फिनान्शियली तुम्ही त्यांना काय केलं पाहिजे, इन्सेंटिव्ह दिले पाहिजेत. आणि त्याच्यात अजून एक म्हटलं की त्यांना प्रॉपर मोटिवेट केलं पाहिजे तुम्ही ह्युमन्सला. आणि ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे की तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी त्याचा यूज होईल. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं, प्रोडक्टिव्हिटी लार्जस्ट डिपेंड ऑन टेक्नॉलॉजी. टेक्निकल फॅक्टर्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट वन्स. These includes proper location, layout and size of the plant and machinery, correct design of machines and equipments, research and development, automation and computerization. It is if the organization uses the latest technology, then its productiveness will be high. आता टेक्नॉलॉजी फॅक्टर मध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये खास करून काय म्हटलं की प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती लार्जली टेक्नॉलॉजीवरती डिपेंड असते. आता टेक्निकल फॅक्टर मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर लोकेशन असेल, लेआउट असेल, साईज ऑफ द प्लांट अँड मशिनरी, करेक्ट डिझाईन, मशीन्स अँड इक्विपमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ऑटोमेशन अँड कम्प्युटरायझेशन. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कशा येतात, टेक्नॉलॉजी मध्ये येतात. आणि इफ द ऑर्गनायझेशन युजेस द लेटेस्ट टेक्नॉलॉजी, जर ऑर्गनायझेशन एखादी लेटेस्ट टेक्नॉलॉजी यूज करत असेल तरी सुद्धा ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती हाय राहते कायम. त्याच्यानंतर काय म्हटलंय, ह्युमन फॅक्टर झालं. त्याच्यानंतर मॅनेजमेंट स्टाईल म्हणजे आपण त्याला म्हणतो ऑर्गनायझेशनल फॅक्टर. आता ऑर्गनायझेशनल फॅक्टर मध्ये काय येतं, प्रोडक्टिव्हिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ऑर्गनायझेशनल फॅक्टर्स. अ सिंपल टाइप ऑफ ऑर्गनायझेशन शुड बी यूज.
Authority and responsibility of every individuals and department should be defined properly. The line and staff relationship should also be clearly defined. So conflicts between lines and staff should be avoided. There should be a division of labor and specialization as far as possible. This will increase organizational productivity. का म्हटलं productivity is directly proportional to the organizational factors. So productivity ही तुमच्या organizational factor वरती proportion केलेली असते. A simple type of organization should be used. याच्यामध्ये simple type of organization use करायचं असतं. Authority and responsibility of every individual. आता इथे अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी जे प्रत्येक इंडिव्हिज्युअलची आहे किंवा डिपार्टमेंटची आहे ती प्रॉपरली डिफाईन केलेली असावी. द लाईन अँड स्टाफ रिलेशनशिप शुड ऑल्सो बी क्लिअरली डिफाईन. त्यानंतर लाईन्स अँड स्टाफचं रिलेशनशिप जे आहे ते प्रॉपरली क्लिअरली डिफाईन केलेलं असावं. सो त्याच्यामध्ये होणारी जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत तर ते कमी होतात किंवा अवॉइड होतात. देर शुड बी डिव्हिजन ऑफ अ लेबर अँड स्पेशलायझेशन ॲज फार एज पॉसिबल. त्याच्यानंतर इथं लेबरचं आणि स्पेशलायझेशनचं डिव्हिजन सेपरेट केलं पाहिजे जेवढं होऊ शक्य होईल तेवढं. त्याच्याने काय होतं तर ऑर्गनायझेशनल प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती वाढते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फायनान्स फॅक्टर. फायनान्स फॅक्टर मध्ये काय म्हटलंय तर प्रोडक्टिव्हिटी रिलीज ऑन द फायनान्स फॅक्टर. फायनान्स इज द लाईफ ब्लड ऑफ मॉडर्न बिझनेस. फायनान्स काय आहे तर लाईफ ब्लड ऑफ मॉडर्न बिझनेस. मॉडर्न बिझनेसचं ब्लड म्हणून म्हटलं जातं त्याला. देर शुड बी बेटर कंट्रोल ओव्हर बोथ फिक्स कॅपिटल फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल. याच्यामध्ये दोन्ही येतात फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल. देअर शुड बी प्रॉपर फिनान्शियल प्लॅनिंग. याच्यामध्ये प्रॉपर फिनान्शियल असणं गरजेचं, प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर शुड बी प्रॉपरली कंट्रोल. कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे ते याच्यामध्ये प्रॉपर कंट्रोल केलेले कंट्रोलमध्ये असावेत. बोथ ओव्हर अँड अंडर युटिलायझेशन ऑफ कॅपिटल शुड बी अवॉइडेड. आता याच्यात जास्त किंवा कमी युटिलायझेशन जे आहे फायनान्सचं ते अवॉइड केलं पाहिजे. द मॅनेजमेंट शुड सी दॅट दे गेट प्रॉपर रिटर्न्स ऑन द कॅपिटल विच इज इन्व्हेस्टेड इन द बिझनेस. मॅनेजमेंटने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की जेवढं ते इन्व्हेस्ट करतात तेवढं रिटर्न मिळतं की नाही त्या बिझनेसमधनं. इफ द फायनान्स इज मॅनेज प्रॉपरली, जरी ते फायनान्स प्रॉपरली मॅनेज केलं तर प्रोडक्टिव्हिटीनेस ऑफ द ऑर्गनायझेशन विल बी इन्क्रीज. तर मग ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती वाढते. ओके. त्याच्यानंतर येतं गव्हर्नमेंट फॅक्टर्स. गव्हर्नमेंट फॅक्टर्स मध्ये काय येतं तर प्रोडक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन गव्हर्नमेंट फॅक्टर्स. द मॅनेजमेंट शुड हॅव अ प्रॉपर नॉलेज अबाउट द गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन. दे शुड ऑल्सो मेंटेन गुड्स रिलेशनशिप विथ द गव्हर्नमेंट. आता मॅनेजमेंटला गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशनचं प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याने काय होतं की गव्हर्नमेंटशी रिलेशन चांगले राहतात. त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये ज्यावेळेला प्रोडक्शन चालू असतं कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटचा अर्थ येत नाही. ओके. त्याच्यानंतर टेक्निक्स फॉर इम्प्रुव्हिंग द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. आता टेक्निक्स फॉर इम्प्रुव्हिंग प्रोडक्टिव्हिटी ऑफ ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्याचे टेक्निक्स कोणकोणते आहेत. सो फर्स्ट वन जे आहे ते आहे टेक्नॉलॉजी बेस्ड मेथड. टेक्नॉलॉजी बेस्ड मेथड मध्ये काय काय इन्क्लूड होतं कम्प्युटर ॲडेड डिझाईन्स किंवा कम्प्युटर ॲडेड प्रोसेस प्लॅनिंग, कम्प्युटर ॲडेड मॅन्युफॅक्चरिंग, कम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग, कम्प्युटर ॲडेड इंजिनिअरिंग अनालिसिस, कम्प्युटर ॲडेड इन्स्पेक्शन, ग्रुप टेक्नॉलॉजीज, रोबोटिक अँड जस्ट इन टाइम, मेंटेनन्स मॅनेजमेंट किंवा रिकंडिशनिंग अँड लाईफ प्रिडिक्टिंग ऑफ इक्विपमेंट टेक्नॉलॉजी. मग याच्यामध्ये आपण याला ERP वगैरे सुद्धा म्हणू शकतो की जे आपल्याला ERP सॉफ्टवेअर जे आपण आपल्या कम्प्युटराइज सॉफ्टवेअर आहे जे कंपनीमध्ये यूज केले जातात किंवा ऑटोकॅड सारखं जे इंजिनियर लोक यूज करतात. त्याच्यानंतर फर्निचर मध्ये सुद्धा ऑटोकॅड सारखं ऍप्लिकेशन यूज केले जातात. ते सगळे कम्प्युटर बेस्ड ऍप्लिकेशन्स आहेत. सो कम्प्युटर बेस्ड जे काही ऍप्लिकेशन्स आहेत त्याला म्हटलं तर टेक्निकल बेस्ड मेथड जिथे यूज केले जातात. देन सेकंड आहे
एम्प्लॉई बेस्ड मेथड. मग एम्प्लॉई बेस्ड मेथड मध्ये काय येतं, एम्प्लॉईज मे बी इनकरेज अँड इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी बाय अडॉप्टिंग फॉलोइंग टेक्निक्स. कोणकोणत्या टेक्निक आहे? इन्सेंटिव्ह स्कीम फॉर इंडिव्हिज्युअल एम्प्लॉईज, प्रत्येक एम्प्लॉईजला इन्सेंटिव्ह स्कीम लागू करणं. इन्सेंटिव्ह स्कीम्स फॉर ग्रुप ऑफ एम्प्लॉईज, ग्रुप वाईज इन्सेंटिव्ह स्कीम देणं. मॅनेजमेंट ऑफ बाय ऑब्जेक्टिव्ह, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह थ्रू मॅनेजमेंट करणं. देन फ्रिंज बेनिफिट्स फॉर एम्प्लॉईज अँड जॉब एनलार्जमेंट, जॉब गॅरेज, थोडक्यात जॉब सिक्युरिटी एम्प्लॉईजला देणं. रिकग्निशन ऑफ पनिशमेंट ऑफ एम्प्लॉईज. सो याच्यामध्ये एम्प्लॉईची पनिशमेंट असेल किंवा त्यांना रिकग्निशन असेल, हे तुमच्या या एम्प्लॉई बेस्ड मेथडमध्ये. किंवा टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, TQM जे आहे, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट सुद्धा तुमचं एम्प्लॉई बेस्ड मेथडमध्ये येतात. झिरो डिफेक्ट बेनिफिट्स फॉर एम्प्लॉईज, आणि झिरो डिफेक्ट बेनिफिट जे आहेत एम्प्लॉईजला कोणतेही डिफेक्ट्स न करता बेनिफिट्स मिळवून देणं, हे सुद्धा एम्प्लॉई बेस्ड मेथडमध्ये येतं. त्याच्यानंतर थर्ड वन आहे मटेरियल बेस्ड एम्प्लॉईज. मटेरियल बेस्ड टेक्निक्स मध्ये काय येतं, दे जर इन्क्लूड फॉलोइंग. मटेरियल बेस्ड टेक्निक्स मध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे, तर मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग, ज्याला आपण MRP म्हणतो. MRPचा अजून एक फुल फॉर्म होतो मॅक्झिमम रिटेल प्राइस, पण ह्याच्यामध्ये मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग म्हणून MRPचा फुल फॉर्म होतो. देन इन्व्हेंटरी कंट्रोल. इन्व्हेंटरी कंट्रोल जे आहे की किती इन्व्हेंटरीची गरज आहे, किती स्टॉक करायला पाहिजे, किती नको करायला, की कधी परचेस करायची, हे सगळं त्याच्यात. जस्ट इन टाइम कन्सेप्ट ऑफ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. देन मटेरियल मॅनेजमेंट अँड क्वालिटी कंट्रोल, मटेरियल मॅनेज करणे किंवा त्याच्यावरती त्याच्या क्वालिटीवरती कंट्रोल ठेवणं, हे सुद्धा तुमचं मटेरियल बेसमध्येच येतं. आणि मटेरियल हँडलिंग सिस्टम. त्याच्यानंतर पुढचे आहे तुमचं सो प्रोसेस बेस. मटेरियल बेस झालं, त्याच्यानंतर प्रोसेस बेस. प्रोसेस बेस मध्ये काय येतं मग, दिस वुड बी बेस्ड ऑन द फॉलोइंग मेथड. वर्क मेजरमेंट, तुमचं वर्क मेजर केलं जातं याच्यात. मोशन स्टडी, वर्क सिम्प्लिफिकेशन. त्याच्यानंतर जॉब अनालिसिस केलं जातं, जॉब इव्हॅल्युएशन अँड मेरिट रेटिंग. देन इर्गॉनॉमिक्स रिलेटेड ह्युमन फॅक्टर्स, की तुमचं जॉब किंवा स्टडी केला जातो तुमच्या वर्कचा. आणि प्रोडक्शन शेड्यूल, आणि प्रोडक्शन शेड्यूल कसं असावं ते ह्याच्यात प्रोसेस बेसमध्ये बनवलं जातं. आणि त्याच्यानंतर लास्ट वन आहे प्रोडक्ट बेस्ड टेक्निक्स. प्रोडक्ट बेस्ड टेक्निक मध्ये काय काय येतं मग, कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड केल्या जातात. त्याच्यामध्ये पहिली टेक्निक यूज केली जाते प्रोडक्ट क्लासिफिकेशन अँड कोडिंग. याच्यामध्ये प्रोडक्टचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि कोडिंग केलं जातं. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, प्रोडक्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या टेक्निक्स याच्यात पाहायला जातात. रिलायबिलिटी अँड इम्प्रुव्हमेंट इन प्रोडक्ट डिझाईन्स, प्रोडक्ट डिझाईन्स कसा इम्प्रूव्ह करता येईल किंवा त्यात कसे चेंजेस करता येईल, हे याच्यात पाहिले जातात. प्रोडक्ट स्टँडर्डायझेशन, प्रोडक्टला स्टँडर्डाइज कसं करता येईल. प्रोडक्ट सिम्प्लिफिकेशन, प्रोडक्टला सिम्पली कसं म्हणजे सिम्प्लिफिकेशन प्रोडक्टमध्ये कसं आणता येईल. देन प्रोडक्ट डायव्हर्सिफिकेशन, प्रोडक्ट डायव्हर्ट कसं करता येईल. आणि प्रोडक्ट स्पेशलायझेशन कसं ठेवता येईल, या सगळ्या गोष्टी प्रोडक्ट बेस्ड टेक्नॉलॉजीमध्ये पाहिल्या जातात. सो अशा आपण इथे या सगळ्या टेक्नॉलॉजीज पाहिल्यात. आणि इथे आपला पहिला युनिट संपलेला आहे. सेकंड युनिट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. कोणाला काही डाऊट्स असतील ते विचारा.